ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे सिन्दूरोद्धूलिताङ्गं तिलकविलसितं चारुगौराङ्गरागं गाणेशाक्षान्दधन्तं स्मितमुखकमनं ज्ञानमुद्राकराब्जं भव्यं चाजानुबाहुं यतिवरममलं शुद्धकाषाय वस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं गाणपाचार्यमीडे परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर सकल क्षेत्र देवता आणि उपस्थित संत सज्जन हो. भगवान मुद्गलाचार्यांनी दक्षाला केलेला उपदेश मुद्गल पुराण त्याचं चिंतन आपण पाहतोय. द्वितीय खंडाचा भाग काल आपण सुरू केला. एकदंत चरित्राचा गृत्समदांचा आणि प्रल्हादाचा संवाद या खंडामध्ये प्रमुख अशा प्रकारचा संवाद आहे. आणि त्या संवादाचा विचार करताना ज्यावेळी दक्षाने मुद्गलांना विचारलं की मला एकदंत चरित्र सांगा आणि मुद्गलांनी गृत्समद प्रल्हाद संवाद सांगायला सुरुवात केली, त्यावेळी दक्षाने विनंती केली होती की तू मला पूर्ण पहिलेपासून सृष्टीची रचना सांगा. आणि मग भगवान ब्रह्मदेवांची कशी कशी सृष्टी निर्माण होत गेली त्या सगळ्याबद्दल भगवान मुद्गलाचार्य बोलू लागले. ते बोलत असताना त्यांनी ब्रह्मदेवांच्या वेगवेगळ्या संततीचा विचार केला, वेगवेगळ्या ऋषी जे निर्माण झाले त्यांचा विचार केला. आणि काल आपल्याला सांगितलं तसं यातला सगळा जो मार्ग आहे किंवा सगळी जी सूची आहे ती कधीही पाठ होणार नाही, इतकी अद्वितीय आहे. आपण फक्त त्यातल्या काही काही महत्वाच्या गोष्टी की ज्यातून आपल्या उपयोगाचं आपल्या आचरणाच्या दृष्टीने आपल्याला काही मिळेल त्याचा विचार आपण करायला सुरुवात करतोय हे सांगितलं. त्यामध्ये भगवान वशिष्ठांचा जन्म झाला. भगवान ब्रह्मदेवांच्या याच्यातून जे काही मानसपुत्र जन्माला आले त्यात भगवान वशिष्ठ जन्माला आले. वशिष्ठांना ऊर्जा नावाची पत्नी मिळाली. ऊर्जेला आणि वशिष्ठांना शक्ती नावाचे पुत्र झाले. शक्तींना पुढे पराशर नावाचे पुत्र झाले. पराशरांना वत्सला नावात पत्नी मिळाली. वत्सलीच्या पोटी व्यासांचा जन्म झाला आणि व्यासांच्या पोटी पुढे जाऊन शुकाचार्यांचा जन्म झाला. एकाच परंपरेत लाईननी 5-5, 7-7 महापुरुष सगळेच्या सगळे दिव्य प्रकारचे व्यक्तिमत्व असणं अशा प्रकारचा हा वंश आपल्या समोर त्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि मग याच्यात जेव्हा वशिष्ठांचं वर्णन काल आपण सांगितलं तसं विश्वामित्र वशिष्ठ संवादाचा विषय आला. हे सगळे संवाद, कारण जसं एका बाजूला आपण विश्वामित्रांचा विषय पाहिला, दुसऱ्या बाजूला परशुरामांचा विषय येणार आहे, जमदग्नींचा विषय आत्ता विषय निघाला म्हणून फक्त आपल्या समोर सांगतो. या दोघांच्याही जीवनात कलाटणी देणारा प्रसंग होता की विश्वामित्र वशिष्ठांच्या आश्रमात जाऊन पोहोचले. तिकडे सहस्रार्जुनाचं कथानक येणार आहे. तो सहस्रार्जुन जमदग्नींच्या आश्रमात जाऊन पोहोचला. दोन्ही कथानक सारखेच आहेत. बरे दोन्ही मामा भाच्यांचे कथानक आहेत. सांगितलं मी आपल्याला तसं. विश्वामित्र मामा आहेत, परशुराम हे त्यांचे भाचे आहेत. कारण त्या संततीचा विषय एकत्र आपण काल पाहिला रुचिकांच्या विषयाचा की रुचिकांनी केलेल्या चरूतून तिकडे विश्वामित्र जन्माला आले, इकडे जमदग्नी जन्माला आले आणि जमदग्नींच्या पोटी पुढे जाऊन परशुराम जन्माला आले. हा जो विषय आपण पाहतोय हे दोघही जाऊन पोहोचले. दोघांनी गेल्यानंतर दोघांच्याही जीवनामध्ये म्हणजे परशुरामांच्या जीवनात सहस्रार्जुनामुळे आहे. सहस्रार्जुन जमदग्नींच्या आश्रमात आला किंवा वशिष्ठांच्या आश्रमात विश्वामित्र गेले. दोघांनाही त्या दोघांनी सांगितलं दुपारची वेळ आहे, जेवण केल्याशिवाय जाऊ नका. दोघांनी सांगितलं आमच्यासोबत संपूर्ण सैन्य आहे, एवढ्या सैन्याला कसं काही जेवू घालणार तुम्ही. यांनी सांगितलं काही काळजी करू नका, तुम्ही फक्त स्नान करून या. दोघही जण स्नानाला गेले. वापस येईपर्यंत दोघांनाही राजवाड्यात शक्य नव्हती अशी अद्वितीय सुविधा 2 आश्रमात मिळाली. हे कथानक समजून घेतले पाहिजे.
दोघांनाही राजवाड्यात मिळणार नाही अशी दिव्य सुविधा तिथं मिळाली. दोघांनाही आश्चर्य वाटलं. दोघांनी तोच प्रश्न विचारला, हे मला राजवाड्यात शक्य नाही, तुमच्या आश्रमात कसं काय जमू शकलं? त्याच्यावर दोघांनी सांगितलं, मला देवराज इंद्रांनी दिलेली नंदिनी नावाची कामधेनू माझ्याकडे आहे. मी त्या कामधेनूला विनंती केली आणि त्या कामधेनूपासून मला हे सगळं मिळालं. आता ही पंचायत अशी इथपर्यंत कथा सगळ्यांना माहिती आहे, ऐकलेल्या आहेत. ही कथा ऐकली की आमचे चित्रपटवाले किंवा मालिकावाले गडबड करतात. ते कामधेनू नावाची एक गाय दाखवतात आणि मग तिच्या खाली स्तनाखाली ताटं धरले की ताटात लाडू पडतायत, जिलेबी पडतीये किंवा ज्याला ज्याला जे खायचंय ते पडतंय, असलं काहीतरी विचित्र दाखवतात. असं कुठल्याही गायीतून निर्माण होत नसते. असल्या काहीतरी बावळट कल्पना तुमच्या माझ्या पुराणांना सांगायच्या नाहीयेत. पुराण कुठलीही अवैज्ञानिक गोष्ट सांगत नाही. हे व्यवस्थित समजून घ्या डोक्यामध्ये पक्क. मग काय नेमकं सांगायचंय? त्याचं उत्तर आहे, जमदग्नी असोत की वशिष्ठ असोत, या दोन्हीकडचा वैशिष्ट्याचा भाग हा आहे की हे दोघही माणसं नुसतेच ऋषी नाही आहेत, हे दोघही कुलगुरू आहेत. यांचे गुरुकुल आहेत, त्या गुरुकुलाचे हे कुलगुरू आहेत. आणि आपल्याकडे कुलगुरू हा शब्द त्याच वेळा वापरला जात होता जेव्हा त्यांच्या हाताखाली किमान 10,000 विद्यार्थी शिकत होते. म्हणजे या दोघांच्याही हाताखाली किमान 10,000 विद्यार्थी शिकत होते. वशिष्ठांच्या आश्रमात त्यांचे विद्यार्थी, जमदग्नींच्या आश्रमात त्यांचे विद्यार्थी, आणि हे त्यांच्या हाताखाली असणारे विद्यार्थी हीच कामधेनू आहे. कारण या विद्यार्थ्यांची ताकद प्रचंड असते. प्राध्यापक क्षेत्रात काम करत असल्यामुळे मी सांगू शकतो, ज्या दिवशी शिक्षकांनी सांगितलं हे विद्यार्थी काही करू शकतात, जर त्याच्यावर विश्वास असेल तर, राजवाड्यात शक्य नसलेली गोष्ट का केली गेली? कारण राजवाड्यामधल्या सगळ्या गोष्टी कायद्यानी चालतात आणि आश्रमामधल्या गोष्टी प्रेमानी चालतात. दोन मधला फरकच आपल्याला कळला पाहिजे. कायद्यानी बदल नावाची गोष्ट जन्मात शक्य नाही. का शक्य नाही? कारण कायद्याचं स्वरूपच हे आहे, कायदा तुम्हाला बाहेरून वळण लावायचा प्रयत्न करतो आणि माणसाची प्रवृत्ती असते, तुम्ही मला सांगितलं की मी नाही ऐकणार. त्याच्यामुळे कायद्यातून पळवाटाच काढायची प्रवृत्ती असते. आणि धर्माच्या बाबतीत उलट असतं, धर्म पालनाची प्रवृत्ती असते. त्याच्यामुळे गुरूंनी सांगितलेली आज्ञा अशी कल्पना आली की हे विद्यार्थी वाटेल ते करून मोकळे होतात. पुढे नेमकी अडचण येते, तो राजा ते पाहतो. राजा हा सत्ताधीश आहे. संघर्ष काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या. वशिष्ठ विश्वामित्र संघर्ष म्हणजे पुढच्या कथा आपल्याला कळतील. राजा सत्ताधीश आहे. तो सत्ताधीश म्हणतो, ही कामधेनू मला द्या. याचा अर्थ हे तुमच्या जवळ असलेलं तयार विद्यार्थी संघटन मला द्या, कारण मला हे वापरायला सोपं आहे. आणि म्हणून विद्यार्थी हे वापराय करता असतात. याला विश्वामित्र भूमिका म्हणतात, याला सहस्रार्जुन भूमिका म्हणतात. आणि विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी असला पाहिजे, तो दुसरं काहीही नसला पाहिजे. याला वशिष्ठ भूमिका, जमदग्नी भूमिका म्हणतात. ते सांगतात की नाही, हे फक्त विद्यार्थी आहेत, यांनी विद्या ग्रहण काळात कशाचाही विचार करायचा नाही. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे, ज्या देशातले विद्यार्थी विद्याग्रहणाच्या काळात पाणीग्रहणाचा विचार करतात त्या देशाचं भविष्य नसतं. विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी असला पाहिजे, त्याच्या डोक्यात दुसरं काहीही असता उपयोगी नाही. राजसत्तेचा आणि धर्मसत्तेचा किंवा शिक्षण सत्तेचा संघर्ष वशिष्ठ विश्वामित्रांच्या रूपात आहे. आणि म्हणून ते दोघही जण मागं लागतात. नंतर लक्षात येतं की नाही, असं नाही जमू शकत. राजेशाहीच्या भरोशावर किंवा कायद्याच्या भरोशावर नाही तयार होत. जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर धर्माच्याच आधारावर व्हावं लागतं. हे विश्वामित्रांना कळणे, याला ब्राह्मणत्वाचं रहस्य कळणे म्हटलं. हा व्यापक विचार. व्यक्तिगत पातळीवर वशिष्ठ आणि विश्वामित्रांचा संघर्ष आपल्या समोर आला, त्याचं राजकीय स्वरूप किंवा सामाजिक स्वरूप सुद्धा समजून घेतलं पाहिजे. तेच परशुरामांच्या वेळा पुढे घडलेलं आहे सहस्रार्जुनाच्या रूपामध्ये. दोन्ही कथा आपल्याला सारख्या येतात. या वशिष्ठांचा विचार आला, वशिष्ठांच्या पोटी पराशरांचा जन्म झाला, वशिष्ठांच्या पोटी शक्तींच्या पोटी पराशरांचा जन्म झाला. आणि बोलता बोलता महर्षी मुद्गलांनी सांगितलं, या पराशरांच्या घरी भगवान गजानन रूपात येऊन पोहोचले, गजासुराचा वध करण्याकरता आले. जसा हा विषय आला तसा स्वाभाविक प्रश्न दक्षाने विचारला की हा गजासूर कोण होता.
समजून घेतलं पाहिजे. ज्याच्याकरता भगवान येऊन पोहोचले तो राक्षस सामान्य नसला पाहिजे. मला तुम्ही त्याचीही कथा सांगा. महर्षी मुद्गल आणखीन मागं जातात आणि मग गजासुराची कथा सांगायला सुरुवात करतात. गजासुराची कथा काय आहे? महर्षी मुद्गलांनी सांगितलं, महिषासुर नावाचा भयानक राक्षस झाला. हे सगळे राक्षस समजून घ्या. हत्तीचा, गजासुर म्हणजे हत्तीच्या रूपातला, महिषासुर म्हणजे म्हशीच्या किंवा रेड्याच्या रूपातला. रेड्याच्या रूपातला राक्षस आपल्याला जगदंबेनी मारलेला सगळ्यांना माहिती आहे. महिषासुर म्हणजे काय? कायम लक्षात ठेवायचं, या कथा केव्हा तरी कुठेतरी झाल्या आणि त्या तेव्हा झाल्या म्हणून आपण ऐकायच्या एवढा विचार नाही. प्रत्येक गोष्टीचा संबंध स्वतःशी लावायचा आहे. मग प्रत्येक गोष्टीचा संबंध जर स्वतःशी लावायचा असेल तर मला माझ्यातला महिषासूर कळला पाहिजे. जसं आपण सांगितलं होतं मी पहिल्या दिवशी बोलताना आपला विचार की मी बोकड आहे, तसंच मीच महिषासूरही आहे. आपल्याच आतमध्ये महिषासूर बसलेला आहे. कारण मुद्गल प्रत्येक राक्षसाच्या बाबतीत हेच सांगतं ना, तुझ्याच आतमध्ये मत्सरासूर आहे, तुझ्याच आतमध्ये मदासूर आहे, तसं महिषासूरही माझ्याच आतमध्ये आहे. मग माझ्या आतमध्ये महिषासूर कसा असतो? सगळ्या साधू संतांनी सांगितलं आपल्यात महिषासूर बसलेला. जसं माऊली बोलताना त्या धृतराष्ट्राबद्दल बोलते, वर्णन धृतराष्ट्राचं आहे. धृतराष्ट्राला बोलताना तो संजय सांगतो, का मैसा बैसला पुका, एखादा रेडा बसावा तसा तू नुसता बसलेला आहेस. काय ताकद होती ना त्याची. धृतराष्ट्रासारख्या सत्ताधीशाला तोंडावर बोलू शकत होता. त्यांनी तोंडावर त्याला सांगितलं, का मैसा बैसला पुका, नुसता रेड्यासारखा बसतो. कशाला म्हणतात रेड्यासारखा? याचा हिशोब समजून घेतली की आपल्याला लावता येतं. रेड्याचे गुणधर्म पहा. जेवढ्या प्राण्यांचं वर्णन आलं त्या सगळ्या प्राण्यांचे गुणधर्म त्यांना समजावून सांगायचे. रेड्याचे गुणधर्म काय? त्याचं उत्तर आहे, रेड्याचा हिशोब सांगितलाय. रेडा खरं तर कुठल्याच कामाचा नसतो, कारण त्याचा पुत्रोत्पत्तीशिवाय अन्य उपयोग नाही. बैलाला तुम्ही सांडाचा बैल केला जातो आणि वळू ज्याला आपण म्हणतो वळूचा बैल केला जातो आणि बैल निदान शेतीच्या कामाला लावता येतो. रेडा शेतीच्याही कामाला फारसा लावता येत नाही. जबरदस्ती लावतात तो भाग सोडून द्या, पण ते फारसं उपयोगाचं नसलेलं आहे. रेड्याचा त्यातल्या त्यात उपयोग काय? तर पूर्वीच्या काळात त्याचा उपयोग फार फार तर पखाली वाहण्यासाठी केला जायचा. आणि म्हणून म्हण पडली, जन्म आला रेडा, पाणी वाहता वाहता मेला. एवढ्याच कामाचा तो फार फार तर असतो. इतरांना पाणी पुरवणं. आता पाणी पुरवणं याचा अर्थ इथून निघायचं, ब्रह्मकंडूरूपर्यंत जायचं, पाण्याची खेप घ्यायची, वापस यायचं, बस एवढेच काम. अक्कल नावाची गोष्ट याच्यात कुठेही नाहीये. अक्कल न वापरता तेच काम करत राहणे रेड्याचा पहिला गुणधर्म. दुसरा गुणधर्म, रेड्याला आरामशीर पाण्यात बसायला आवडतं. पण गंमत अशी आहे की तुम्ही स्वच्छ धुतलेलं कुंड जर असेल आणि त्या कुंडामध्ये जर खाली आता प्लॅस्टर जसं केलंय तसं असेल आणि त्याच्यात जर स्वच्छ पाणी भरलं तर त्याच्यात रेडा बसत नाही. रेड्याला बसाय करता घाणेरडच पाणी लागतं. ते नसल घाणेरडं तर हा करून घेतो. पहिले स्वतः त्याच्यात नाचेल, त्याचा सगळा चिखल तयार करेल, पाणी गढूळ करेल आणि मग त्या पाण्यात बसेल. त्याचे कारण वेगळे आहेत. त्याच्या अंगावर माशा बसतात, त्याला तो चिखल लावायचा असतो, अंगाला लेप वगैरे, ते सगळे कारण असतील. पण परिणाम त्याचा काय आहे? तर त्याला गढूळ पाणी आवडतं, स्वतःहून पाणी गढूळ करतो. पाणी शब्दाचाच अर्थ जीवन आपण पाहिला आणि म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचं जीवन गढूळ करून घेतो. तिसरी महत्वाची गोष्ट, रेडा काहीच करत नाही असं वाटत असलं तरी तो अखंड एक कार्य करत राहतो. जरी आपल्याला दिसलं की तो काहीच करत नाही, नुसताच बसलेला आहे, तरी रेडा एक काम मात्र सतत करत राहतो. त्या कार्याला रवंथ असं म्हणतात. आणि रवंथ याचा अर्थ काय? जुनं खाल्लेलं पुन्हा काढायचं, पुन्हा चावायचं, पुन्हा खायचं, पुन्हा काढायचं, पुन्हा चावायचं, पुन्हा खायचं. चव उरली का? चव नाही उरली. चव केव्हाच गेली. कारण ते तर पहिल्याच खाण्यात होती, जे काय होती ती चव. नंतरच्या खाण्यात चव असण्याचा प्रश्नच नाहीये. चव नसलेलं पुन्हा पुन्हा काढून खात राहणे, हे 2-3 उदाहरणं पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल. हेच उदाहरणं नंदीला लागू पडतात. म्हणून नंदीचंही वर्णन करताना केलं. हेच उदाहरणं महिषाला लागू पडतात, म्हणजे रेड्याला लागू पडतात. त्याचंही वर्णन केलं. रेडा तेच काम सातत्याने करत राहतो. रेडा गढूळतेतच बसतो आणि रेडा सतत रवंथ करत राहतो. असं एक तत्व आपल्या शरीरात आहे, ज्याला मन असं म्हणतात. हे असंच आहे की नाही? दिवसभर काम करत राहतं, एक क्षणही मन शांत राहत नाही.
ध्यान मार्गाचा अगदी सुरुवातीला जेव्हा मी अभ्यास करायचो तेव्हा एक मजेदार स्वतःच्या जीवनात घडलेला विनोद सांगतो. मी अभ्यास करायला बसलो, सकाळी उठलो, आरामशीर 4-4:30ला कोणी घरात नाही उठलेलं असं पाहून, शांतता असली पाहिजे म्हणून शांतपणे उठलो, स्नान केलं, देवघरात जाऊन बसलो. अर्धा पाऊण तास आता माझ्या मनात कुठलाही विचार नाही, आता माझ्या मनात कुठलाही विचार नाही, विचारातीत व्हायचं ना ध्यानाचा पहिला हिशोब. आता माझ्या मनात कुठलाही विचार नाही, अर्धा पाऊण तास केलं. नंतर माझ्या लक्षात आलं माझ्या इतका मूर्ख या जगात कोणी नाही, कारण आता माझ्या मनात कुठलाही विचार नाही, हा विचार आहे. केवढी गडबड आहे, किती शांतपणे करावं लागणार आहे. माझ्या मनात विचार नाही, हाही विचार आहे. तुम्ही विचारातीत कसं व्हाल, किती कठीण आहे याचा विचार समजून घेण्याकरता सांगतोय. पहिल्यांदा गोष्ट सतत अखंड करत राहणे हा विचाराचा प्रकार त्या महिषाच्या याच्यात आहे. त्याला गढूळपणाच आवडतो. मी जसं सांगितलं होतं, चांगल्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, वाईटच गोष्टी आवडतात. उदाहरण सहज आठवलं म्हणून सांगतो. एका घरी गेलो, कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या जागी जाणं असतं, मुक्काम असतो. त्या घरी जाऊन पोहोचलो तर त्या घरामधल्या सगळ्या माता भगिनी उभ्या होत्या. मी आपलं सहज त्यांना विचारलं, त्या दिवशी कार्यक्रम नव्हता, आदल्या दिवशी पोहोचलो होतो. म्हटलं का या वेळा ही मालिका लागते ना, आता ते पाहावंच लागतं, घरी असो की बाहेर असो, त्यावेळी ठरलेल्या लागलेल्या असतात. मी आपलं त्यांना सहज विचारलं, म्हटलं ही मालिका तुम्ही पाहत नाही का? पाहतो ना म्हणे. म्हटलं मग मी आज आलो म्हणून जर तुमचं नसेल तर मी आतल्या खोलीत बसतो, मी काहीतरी वाचन करी, तुम्ही आपल्या पहा, तुमच्या मालिका कशाला बंद करता? नाही म्हणे आम्हाला आज नाही पाहायची. म्हटलं का नाही पाहिजे? नाही आता सध्या सगळं बरं चाललंय म्हणे. ही कल्पनाच भयानक आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. जर त्या मालिकेत सगळे पात्र एकमेकाशी आनंदाने वागत असतील तर टीआरपी खाली जातो. टीआरपी तेव्हाच वाढतो जेव्हा एकमेकाचे मैं तेरी जीना बर्बाद कर दूंगी हे वाक्य आलं की टीआरपी वाढतो. कारण आपल्याला भांडणं पाहायला आवडतात. मी मगाशी पहिल्या दिवशी सांगितलं असं, करण्याची ताकद नाही पण पाहायला आवडतात. वाईटाची प्रवृत्तीच आहे आपल्याला, चांगलं नाहीच जमत. आणि ही जी प्रवृत्ती आहे ती महिषाची प्रवृत्ती आहे. आणि तिसरी गोष्ट रवंथ करणे, याचा अर्थ जुन्या गोष्टी उगाळू उगाळू काढणे, चावण्याचा ताकद असताना नसताना पुन्हा पुन्हा चावत राहणे. म्हणजे 25 वर्षापूर्वीच्या लग्नात तू मला दिलेली साडी 4 बोटं लहान होती, याला रवंथ असं म्हणतात. झालं आता साडी नेसायचं वय सुद्धा कमी झालं नाही का, ती आता साडी फाटली केव्हा, पण ती 4 बोटं कमी होती हे 25 वर्षानंतर सुद्धा आठवत राहणे आणि पुन्हा पुन्हा त्याचा रवंथ करणे, याला रवंथ आणि महिषासूर असं म्हणतात. मी गंमत म्हणून त्यांचं उदाहरण दिलं, आपण वेगळे नाही आहोत, आपल्याला तेवढंच लागू पडते. 50 वर्षापूर्वीचे भांडणं ते उकरू उकरू काढायचे, तेव्हा त्यांनी मला तसं म्हटलं होतं. अरे गेला ना बाबा, तो म्हणणेवाला गेला, त्याचे पोरं बाळ जायची वेळ आली तरी याच्या डोक्यातलं जाता जात नाही, याला रवंथ असं म्हणतात. हे रवंथ करत बसणेवाला महिषासूर असतो. त्याचा कथानकाचा विचार आपल्या समोर आला. या महिषासुराला जगदंबेनी मारलो. महिषासुर तर मेला, पण महिषासूर मेल्यानंतर महिषासुराचा पोरगा आला, त्या पोराचं नाव गजासूर. पुढचा हिशोब, पहिला हत्ती म्हैस होता, रेडा होता, हा त्याच्यापेक्षा मोठा, बाप से बेटा सवाई दाखवायचा आहे ना. मग रेड्यापेक्षा भयानक ताकददार म्हणजे कोण? गजासूर. प्रवृत्ती तीच सगळ्या गोष्टी, तेच पुन्हा खात राहणे, तसंच रवंथ करत राहणे, तसंच डुलत राहणे, तसंच आपल्याच मधोन्मत्ततेत राहणे, हे सगळ्या प्रवृत्ती आल्या. या गजासुराला जेव्हा आपल्या बापाला मारलं कळलं तेव्हा त्याला अतिशय वाईट वाटलं आणि म्हणून गजासुराने भगवान शंकरांची अद्वितीय तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर स्वाभाविक ते वरदान पुढचे सगळे ठरलेले आहेत. तपश्चर्या तशीच करायची, मला मृत्यू नसावा पहिलं म्हणायचं. ते जमत नाही म्हटलं की विश्वातल्या कशानेही मला मृत्यू नसावा, कुठल्याही प्रकारच्या पंचमहाभूतांनी मृत्यू नसावा, नामरूपानी मृत्यू नसावा, इत्यादी इत्यादी वरदानं मागायचे. गजासुराने प्रचंड वरदानं मागितले. वरदानं मागितले की वरदानाने मदोन्मत्त झाला की पहिल्यांदा सांगितलं तसं इंद्र वरुण करत सगळे लोक जिंकले गेले. हे सगळे देव आपले वनवासात जाऊन पोहोचले आणि वनवासात जाऊन पोहोचलेल्या देवतांनी मग तपश्चर्या सुरू केली. कथा सगळ्या एकाच पठडीच्या आपल्याला पाहायला मिळतील. त्या सगळ्या देवतांनी तपश्चर्या सुरू केली आणि सगळ्या देवतांनी जेव्हा तपश्चर्या केली तेव्हा भगवान प्रसन्न झाले. भगवंतांनी सांगितलं काळजी करू नका, गजानन अवतार आम्ही धारण करू. अवतार शिवपार्वतीच्या घरी झाला. हा अवतार त्रिस्थळी यात्रा असल्यासारखा आहे. अवतार झाला शिवपार्वतीच्या घरी. शिवपार्वतींना भगवंतांनी स्वतःच सांगितलं आम्हाला नेऊन ठेवा भगवान वरेण्याच्या घरी, महाराज वरेण्याच्या घरी. हा राजा वरेण्य आपल्याला नवीन नाव असलेलं माहिती असल्यामुळे पटकन लक्षात राहील, माहिष्मतीचे राजे होते.
त्या काळातला बाहुबली आता पटकन कळलं नाही का. माहिष्मतीचे राजे असलेले वरेण्य, त्या वरेण्यांच्या घरी नेऊन ठेवण्यात आलं. पण गंमत कशी असते, भगवान काल मी सांगितलं तसं नुसता दिसून उपयोगाचा नसतो. राजा वरेण्याच्या बायकोच्या पुष्पिका तिचं नाव, त्या पुष्पिकेच्या समोर नेऊन ठेवण्यात आलं आणि तिला ते गजशुंडाधारी रूप तिने पाहिलं. घाबरली. लाल रंगाचे होते, गजानन अवतार झालेला आहे. बरं, गजमुख अवतार आहे, शुंडेसह झालेला अवतार आहे, 4 हाताचा अवतार आहे. आणि असं पोरग आपल्याला झालं, या कल्पनेने ती घाबरली. तिने त्या आपल्या दासींना सांगितलं जंगलात नेऊन सोडून द्या. काय दुर्दैवाचे फेरे असतील ना. मोरया घरी चालत आला आणि वरेण्याच्या बायकोला ते पाहिल्यानंतर का तर म्हणे बाकीच्यांसारखं माझं पोरग सुंदर नाही, कारण आपल्या सौंदर्याच्या कल्पना राज्यभ आहेत ना. त्याच्यात मोरया बसत नव्हता. तिने आपल्या दासींना सांगितलं नेऊन ठेवा. दासींनी उचललं पोरग, एका नदीच्या किनारी नेऊन ठेवलं आणि नदीच्या किनारी भगवान पराशर फिरत फिरत आले. फिरत फिरत आलेल्या पराशरांना ते बालरुदन ऐकू आलं. पराशरांनी खाली वाकून पाहिलं आणि मोरया दिसल्यावर पराशरांचे अष्टसात्विक भाव जागे झाले. भगवंता, काय भाग्य माझं, तू माझ्या आश्रमात येऊन पोहोचणार. आश्रमामध्ये घेऊन आले. दीपवत्सला त्यांची पत्नी, त्या दीपवत्सलेच्या स्वाधीन केलं. भगवंताच्या बाललीला तिथे झाल्या. म्हणजे जन्माला आले शंकराकडे, पहिले काही काळ थोडा वेळ पुरते वाढले वरेण्याकडे आणि नंतर जाऊन पोचले पराशर आश्रमामध्ये. अर्थात वरेण्याकडे वापस आले. सगळे पराशर आश्रमातल्या लीला आटोपल्यानंतर पुनश्च वरेण्याकडे आले होते. आणि त्यानंतर भगवान गणेशांनी वरेण्याला जो उपदेश केला त्याला गणेश गीता असं म्हणतात. गणेश पुराणामध्ये असलेला क्रीडाखंडातला भाग आहे. अत्यंतिक दिव्य अशा प्रकारचं गणेशाचं जे स्तोत्र किंवा गणेशाचा जो ग्रंथ त्याला गणेश गीता असं म्हणतात. गाणपत्य संप्रदायात 3 प्रस्थान आहेत. कुठलाही संप्रदाय असतो त्या संप्रदायात महत्वाचे 3 ग्रंथ असतात. त्याला प्रस्थानत्रयी असं म्हणतात. जसं वेदांताच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं की उपनिषद, त्याला प्रस्थानत्रयीतला एक भाग म्हटला जातो भगवद्गीता. उपनिषदाला श्रुती प्रस्थान असं म्हणतात, भगवद्गीतेला स्मृती प्रस्थान असं म्हणतात आणि ब्रह्मसूत्र, त्या ब्रह्मसूत्राला सूत्र प्रस्थान असं म्हणतात. गाणपत्य संप्रदायाची प्रस्थानत्रयी जी आहे त्याच्यात अथर्वशीर्ष हा पहिला भाग. अथर्वशीर्षाला किंवा ब्रह्मणस्पती सूक्ताला श्रुती प्रस्थान असं म्हणतात. अथर्वशीर्षालाही तेवढाच अधिकार मान दिलेला आहे. जरी गणपत्य संप्रदायात अभिषेकाकरता ब्रह्मणस्पती सूक्त वापरत असले तरी चिंतनाचा ग्रंथ म्हणून अथर्वशीर्ष तितकं श्रेष्ठ. अथर्वशीर्षाचा विचार श्रुती प्रस्थान म्हणून केला जातो. गणेश गीतेचा विचार स्मृती प्रस्थान म्हणून केला जातो. स्मृती याचा अर्थ वागण्याचे नियम. आणि म्हणून गणेश गीता माणसाने जगायचं कसं ते सांगते. जगायचं कसं याचा अर्थ सकाळी उठायचं किती वाजता, झोपायचं किती वाजता हे विषय नाही. ते आलेच ओघाने काही गोष्टी, तो विषय येणार. पण जगायचं कसं याचा अर्थ माणूस म्हणून त्याचं मानसिक चिंतन कसं असलं पाहिजे याला स्मृती प्रस्थान असं म्हणतात. आणि 3रं प्रस्थान आपल्या समोर असलेलं मुद्गल पुराण, त्यातून आपल्याला मोरया नेमका कळू शकतो, गणेश तत्वज्ञान कळू शकतं. ती गणेश गीता सांगितली. पराशर आश्रमामध्ये भगवान राहत आहेत आणि पराशर आश्रमामध्ये नाना प्रकारच्या लीला केल्या. मूषकाची लीला येईल त्यावेळेला त्याचा विचार करू. पण त्या आश्रमामध्ये राहत असताना स्वाभाविक विषय आला. इकडे सगळ्या देवता त्या गजासुरांनी पकडल्या, जेलमध्ये टाकल्या आणि स्वतःच्या कारागृहात असणाऱ्या त्या सगळ्या देवतांना आता पकडेपर्यंत निदान काम होतं पकडायचं. एकदा पकडायचं काम संपलं. राक्षसाची मूल प्रवृत्ती असते, त्यांना बिना कामाचं राहता येत नाही. आणि ज्याला बिना कामाचं बसता येत नाही त्यालाच राक्षस असं म्हणतात. सतत काहीतरी करतच राहू वाटायचं, काही गरज नसते. काही वेळा काही न करता शांत बसा. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, निसर्गाने अशी सुंदर रचना केली आहे की तुम्ही काही न करणे हेच फार मोठं कार्य आहे. म्हणजे काय, एक लहानसा विषय आठवला म्हणून सांगतो. एक ऋषी होते, आपल्या सगळ्या शिष्यांसोबत प्रवासाला निघाले होते. रस्त्यात थांबले. उन्हाळ्याचे दिवस होते तर शिष्य पाणी शोधाय करता सांगण्यात आलं. शिष्य गेले पाणी शोधाय करता. समोर एक लहानसा ओहोळ दिसला, त्यांना झरा दिसला. पण पंचायत अशी होती की त्या झऱ्यातून आत्ताच एक कळप गेला होता गायींचा. त्याच्यामुळे सगळा झरा आणि त्या झऱ्याचं सगळं पाणी गढूळ झालेलं होतं. शिष्याने येऊन सांगितलं, आहे म्हणे पाणी पण पिण्यासारखं नाहीये, सगळं गढूळ आहे. मोठी अजब गोष्ट. ऋषींनी सांगितलं, म्हणे एक काम कर, त्या झऱ्याच्या सोबत जाऊन बस आणि तिथं बसून 1000 वेळा गजानन नामाचा जप कर. शिष्याला काही समजच नाही, याचा काय संबंध तिथं गढूळ पाण्याशी बसण्याचा.
शिष्य गेला तिथे. आता गुरूंनी सांगितलंय, नाही कसं म्हणणार आहे. शिष्य गेला, शांतपणे बसला, 1000 गजानन नामाचा जप केला आणि डोळे उघडून पाहिलं तर पाणी स्वच्छ होतं. त्याला इतकं आश्चर्य वाटलं. नवीन नवीन शिष्य होता, त्याला इतकं आश्चर्य वाटलं. धावत येऊन त्यांनी गुरूंकडे सांगितलं, अहो म्हणे मी काहीच केलं नाही, जप नुसता बाजूला करून बसून करत होतो, पाणी आपोआप शुद्ध झालं. गुरूंनी सांगितलं, तू काही केलं नाही म्हणून शुद्ध झालं. तू काही करतो हीच गडबड आहे. तू काही न करता राहा की आपोआप स्वच्छ आहे. हे तुमच्या माझ्या शरीरात कसं आहे त्याच्याकरता मुद्दाम सांगतो. तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी परम आनंदाची अवस्था कोणती? तुमच्या माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंद मिळण्याची अवस्था कोणती? त्याचं उत्तर आहे गाढ निद्रा. समाधी आपल्यापैकी कोणाची लागत नाही असं गृहीत धरून मी बोलतोय. लागत असेल तर त्यांना वंदन, कारण ते बाहेरून कळायला मार्ग नाही. पण ज्याची कोणाची समाधी लागत असेल तो एक विषय जर सोडला तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या जीवनामध्ये सर्वाधिक आनंदाची अवस्था कोणती? त्याचं उत्तर आहे गाढ निद्रा. आणि म्हणून उठल्यावर कसं वाटतं? प्रसन्न, अप्रतिम, शांत, सगळा थकवा गेलेला असतो. का? कारण गाढ निद्रेमध्ये 2 राक्षस काम करणं बंद करतात, ज्यांना मन आणि बुद्धी असं म्हणतात. हे 2 काम करतात बंद, तेव्हाच गाढ निद्रा लागते. कारण या दोघांचं काम चालू असतं तोपर्यंत पलंगावर पडला म्हणून झोपला असं म्हणता येत नाही, डोळे मिटले म्हणून झोपला असं म्हणता येत नाही. जोपर्यंत हे दोघं काम करतात, याचं आपलं सकाळी उठलं की एकच गाणं असतं, करवटे बदलते रहे सारी रात हम. झोप लागलीच नाही, त्याची अवस्था नाही होऊ शकत. मन आणि बुद्धी शांत झाली तरच गाढ निद्रा लागते. आणि ही गाढ निद्रा आपल्याला अत्यंत आनंद देते. का? तेही समजून घेतलं पाहिजे. आनंद पदार्थांचे मिळतात ते कसे, विषय निघाला म्हणून 2 मिनिटं आपल्याला सांगतो. ही गाढ निद्रेची जी अवस्था आहे त्यात बुद्धी अत्यंत शांत झालेली आहे. आणि बुद्धीचं वर्णन करताना शास्त्राने सांगितलं, बुद्धी एखाद्या तलावासारखी असते. तलावाची जी रचना असते, कुंड म्हटलंय तिला मुद्दाम, बुद्धीचं कुंड असतं, बुद्धीचा तलाव असतो. तलाव जेव्हा शांत असतो तेव्हा काय होतं? त्याचं उत्तर आहे, तेव्हा सूर्याचं प्रतिबिंब तलावात पडतं. तेजस्वी सूर्य आहे, तेजस्वी तलाव नाही. सूर्य तेजस्वी आहे, पण सूर्याचं प्रतिबिंब याच्यात पडलं तलावात की तलाव चमकतो. आता चमकणं कोणाचं? त्याचं उत्तर आहे सूर्याचं. पण आपल्याला दिसतंय कोणाचं? त्याचं उत्तर आहे तलावाचं. तसं बुद्धी जेव्हा शांत होते तेव्हा तिच्यात परमात्म्याचं प्रतिबिंब पडतं. आणि परमात्मा आनंद रूप आहे. आनंद रूप परमात्म्याचं प्रतिबिंब आनंद रूप असतं. आणि म्हणून बुद्धी शांत झाली की आपल्याला अत्यंत शांत वाटतं, प्रसन्न वाटतं, आनंद वाटतो. आणि म्हणून उठलं की कसं मस्त आनंदी वाटतं. आता एकच अडचण आहे याच्यात, की जेव्हा गाढ झोपेतली पंचायत ही आहे की गाढ झोपेमध्ये आपली बुद्धी शांत झाली हेही कळायला आपल्याला मार्ग नाही आहे. अडचण तिथं आहे. आणि म्हणून मग ध्यानाचा विचार आहे. ध्यान काय करायचंय? ध्यान जागृतीत माझी बुद्धी तितकी शांत करायची आहे जितकी गाढ निद्रेत होते. ध्यान त्याला म्हणतात. आणि मग बुद्धी शांत कशी करायची त्याचा हिशोब सांगितला, बाहेरून काही येऊ द्यायचं नाही वगैरे प्रकार. मग ही बुद्धी शांत झालेली जेव्हा मी सकाळी उठतो तेव्हा त्याच्यामध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं, म्हणून मी आनंदात असतो. मग उठल्याबरोबर पहिलं काम काय करतो? एक संकल्पाचा खडा त्याच्यात टाकतो. कोणता? चहा पिला पाहिजे. पहिला संकल्प आला, पहिला संकल्प आला की खडा पडला, खडा पडला की तलाव हल्ला, तलाव हल्ला की बुद्धीचं प्रतिबिंब गेलं, प्रतिबिंब गेलं की आनंद गेला. मग मला काय करावं लागेल? मग मी भांडं घेतो, दूध टाकतो, पाणी टाकतो, बाकीचे सगळे उद्योग करतो. तो चहा तयार करतो, कपात घेतो, बशीत ओततो, पहिला झुरका मारतो, मला आनंद वाटतो. आपल्याला असं वाटतं चहामुळे मिळाला. खोटं. जर चहामुळे मिळाला असता तर 3 हिशोब तुम्हाला सांगतो. जर चहानी आनंद मिळाला असता तर तो सगळ्यांना मिळायला पाहिजे. नाही मिळत, अनेकांना चहा चालत नाही. दुसरी गोष्ट, जर चहानी मिळाला असता तर तो केव्हाही मिळायला पाहिजे. केव्हाही मिळतो? नाही मिळत. हिवाळ्याच्या दिवसात थंडगार वातावरण असताना बायकोनी गरम गरम चहा आनंदाने आणून दिला तर तो गोड वाटेल.
पण उन्हाळ्याचे दिवस आहेत, दुपारी 2ची वेळ आहे, तुमची गाडी पंक्चर झाली आहे, ढकलत ढकलत तुम्ही धापा टाकत आलेले आहात आणि रागात बायकोनी आणून आदळला आणि घ्या डोसा म्हटलं, चहा गोड लागल? नाही लागत. याचा अर्थ चहामध्ये आनंद नाही. तिसरी गोष्ट, जर चहात आनंद असता तर तो प्रत्येक कपागणिक वाढायला पाहिजे. मी चहा उदाहरण म्हणून घेतलं, पहिलं विषय आपला म्हणून. चहामध्ये जर आनंद असता तर कपागणिक वाढायला पाहिजे. 2 कपात दुप्पट आनंद, 3 कपात तिप्पट, 4 कपात चौपट असा होतो का? त्याचं उत्तर आहे नाही. एक दिवस 5-6 कप पिऊन पहा, 6वा कप पहिल्या 5 सकट बाहेर येतो. पुढे आनंद नाही वाढणार आहे, लक्षात घ्या. आनंद कमी होत जाणार आहे. याचा अर्थ आनंद चहाचा नव्हता. आला होता हे खरं आहे, पण चहाचा नव्हता. कशाचा होता? त्याचं उत्तर आहे चहा पिला पाहिजे या कल्पनेने जे तरंग निर्माण झाले होते, ते तरंग चहा पिल्यावर संपले. आनंद पुन्हा माझाच मला मिळाला होता. पुन्हा शांत झालो होतो, पुन्हा शांत बसलो होतो, पुन्हा आनंद आला होता. पण अडचण आहे, संकल्पाचं पोतं भरून ठेवलंय आपण, दुसरा दगड टाकला, आता पोहे खाल्ले पाहिजे. आणि मग दिवसभर आम्ही दगड टाकत राहतो, पाणी शांत होतच नाही. प्रतिबिंब पडेल कसं? तो 24 तास बसलाय प्रतिबिंब पाडायला. आमचीच पंचायत आहे, आम्ही स्वीकारायलाच तयार नाहीये. मी नवीन मोबाईलच्या भाषेत गमतीने सांगताना सांगत असतो की आमची पंचायत अशी आहे, आम्ही मेमरीत इतकं फालतू भरून ठेवलेलं आहे की उद्या जर समजा नित्ययात्रेला गेल्यानंतर डोकं टेकवल्यानंतर मोरयानी सुखाचा संदेश पाठवला, समजा चुकून सुखाचा संदेश पाठवला, तर आमच्या स्क्रीनवर लिहून येईल, देअर इज नो स्पेस फॉर न्यू मेसेज. जागाच नाहीये, सगळं फालतू भरून ठेवलेलं आहे. हे कोरं असायला पाहिजे, शांत असायला पाहिजे. आम्ही सगळं भरून ठेवतो, सतत दिवसभर चिंतनाचे दगड टाकतच राहतो, संकल्प विकल्पाचे दगड टाकतच राहतो. आणि कायम लक्षात ठेवा, संकल्प आणि विकल्प हेच दुःखाचं कारण आहे, दुसरं काही कारण नाहीये. जितके संकल्प कमी, जितके विकल्प कमी. संकल्प नाही पटकन कमी करता येणार, सोपं नाहीये. सांगायला काय लागतं, इथून दणकून सांगून टाकील मी, सोपं नाहीये. संकल्प कमी नाही करतायत, विकल्प तर कमी करता येतील की नाही? उदाहरण मी नेहमी सांगत असतो, मुद्दाम ऐकून ठेवा. विकल्प याचा अर्थ हे की ते. दुकानात गेल्यानंतर आपल्याला प्रचंड पंचायत होते, आपल्याला इकडं म्हणण्यापेक्षा इकडं म्हणतो मी. एक साडी घ्यायला पाऊण तास, 1 तास का? किती विकल्प आहेत त्यांच्याजवळ. हा रंग नको, हे डिझाईन नको, हा पदार्थ प्रकार नको, हा पोत नको, आणि इतकं करून सगळं जमलं तर अशी तिच्या जवळ आहे, तेही नको ना. सगळे विकल्प विकल्प विकल्प. जितके विकल्प जास्त तितका गोंधळ जास्त. व्यवहारात एक घडलेलं उदाहरण तुम्हाला सांगतो. आमच्या साळ्याचं लग्न होतं, साळ्याच्या लग्नाकरता तयारी चालू होती. त्याला बिचारायला स्वतःला कोणी विचारत नाही, बाकीच्याच फार तयारीत असतात. ह्या सगळ्या बहिणी गोळा झाल्या, तू एक काम कर, ही पॅन्ट या वेळा नेस, ही पॅन्ट त्या वेळा, ही पॅन्ट त्या वेळा, मग याच्यावर हा शर्ट, त्याच्यावर तो टाय, त्याच्यावरचं कोट, जे काय असेल ते सगळे त्यांचे प्रकार चालू होते. मी आपला शांतपणे बाजूला बसून होतो. त्याला बिचारायला कोणीच विचारत नव्हतं, ज्याचं लग्न आहे. बाकीचे सगळे तयारी करत होते. त्याला काही काम नसल्यामुळे त्यांनी मला हळूच विचारलं, म्हणे जिजाजी तुम्हाला एक विचारू का? म्हटलं का? म्हटलं तुमच्या लग्नात तुम्हाला हा प्रॉब्लेम आला होता का? म्हणे. म्हटलं नाही. का? म्हणे. म्हटलं माझे सगळे धोतर पांढरेच असतात, कोणतंही नसलं तर फरक पडत नाही. हे घातलं काय आणि ते घातलं काय, सगळे पैजामे पांढरेच आहेत. म्हटलं मी कुठलाही पैजामा घातला तर मला फरक पडत नाही, कुठलंही धोतर नेसलं तर फरक पडत नाही. म्हटलं तुझ्याजवळ पर्याय जास्त आहेत म्हणून दुःखी आहेस. कायम लक्षात ठेवा, ज्याच्याजवळ जितके पर्याय जास्त तो तितका दुःखी. सुखी व्हायचं असेल तर उपाय एकच, पर्याय कमी करत न्या. व्यवहारातले करा की नका करू, निदान अध्यात्मातले तर पर्याय कमी करा. आपण तिथेही 10-20 पर्याय ठेवतो. पहिला गुरु, दुसरा गुरु, तिसरा गुरु, पहिला देव, दुसरा देव, तिसरा देव. हे तर निदान कमी करता आलं पाहिजे. एकच एक, एकदा एक पकडला की बाकीची पंचायत नसते. तारा लावत बसणे नावाचा प्रकार जो असतो, तो शततंतू ज्याला लावायचे असतात, सतार नाही का, त्याला पहिल्यांदा शततंतू म्हणजे सरोद वगैरेचा विषय, त्याला तारा लावत बसाव्या लागतात. लक्षात घ्या, वेगवेगळ्या पद्धतीने त्या तारा सेट कराव्या लागतात, तर वेगवेगळे आवाज त्यातून निघतात. मग शततंत्री असते, सरोद असतं किंवा सतार असते, त्याचे तारा लावाव्या लागतात. एक तारी लावावी लागत नाही, ती लागलेलीच असते.
कारण पक्क त्याला कळलेलं असतं एकच तार वाजवायची आहे. आणि काय सुंदर शब्द आहे, भजना करता वापरतात, सतार नाही वापरत, वीणा नाही वापरत, भजना करता एक तारी वापरल्या जाते, एकच तारी, नाही का? आणि त्यात दुसरा अर्थ एक तारी, तो एकच तारणार आहे, करायचं काय बाकीच्या तारा, नाही का? अनेक तारी नाही, एकच तारी, नाही का? तो एक तारी पकडता आली पाहिजे, मग भजन रंगतं. बाकीकडे गाणे होतात, भजन व्हायचं असेल तर एक पकडता आला पाहिजे. गाणे तुम्ही ठीक आहे, तिथं वाटेल तेवढे तार वापरा, काय हरकत नाही. भजन व्हायचं असेल तर एक तारी, आणि भजनाचा संबंध अभंगाशी आहे. गाणे बाकीचे जे असतात ते कुठल्या ना कुठल्या तरी भंगातून तयार होतात. कुठला भंग ते इथून सांगायची गरज नाही ना. बहुतेक सगळे गाणे हे काहीतरी आयुष्यात भंगतं आणि त्याच्यानंतर तयार होतात. भगवंताच्या समोर गेल्यानंतर भंगत नाही, त्याच्या समोर प्रगट होतं, त्याला अभंग म्हणतात. काय मजेदार रचना असते. आता अभंग अवस्था आहे, आता भंगायचं काहीच नाहीये, जुळलो तुझ्याशी. आणि मग एक तारीचा हिशोब तो मी आपल्याला सांगत होतो. महिष तसा समजून घेतला की मग आपल्याला कळेल. त्याच्या पुढे गजासूर आला, गजासुराने या सगळे प्रकार केले, सगळे देव पकडले. आता त्याला काम उरलं नाही, आणि काम उरलं नाही की दैत्य बेचैन होतात. मी आपल्याला ते सांगत विसरू नका, नाहीतर ते सांगायच्या ओघात काय होते, मागचं संपून जायचं. असं नाही झालं पाहिजे. त्याला एक तारी कसं होईल, एक तार असली पाहिजे व्याख्यानाला, चिंतनाला, हिशोब आला. गजासुराला काही काम उरलं नाही, आणि मग काम उरलं नाही की नवीन काहीतरी शोधून काढल्या जातो. मग नवीन काय शोधून काढायचं, या सगळ्या देवांना बोलावण्यात आलं, माझ्या समोर येऊन उभे राहा. सगळे देव लाईननी उभे केले, आणि सगळे देव उभे करून सांगण्यात आलं, एक काम करा, जरा आपापले कान. देवता बिचारा गोंधळून गेल्या, आता काय करायचं. म्हणजे आपापले कान धरा, गुडघ्यावर खाली बसा, आणि 3 वेळा माझ्या समोर डोकं आपटा, मला नमस्कार करा. नवीन काहीतरी केलं पाहिजे ना, थ्रिल. आयुष्यामध्ये काहीतरी थ्रिल असलं पाहिजे. या हिशोबात त्यांनी सगळ्या देवांना सांगितलं. सगळे देव आश्चर्य, याला वंदन करायचं, मूर्खाला वंदन करण्यापेक्षा मेलेलं परवडलं. हा देवतांचा हिशोब. देवता कसं करायचं वंदन. पण देवतांच्या जवळ एक गोष्ट बरी आहे, कितीही मोठी समस्या आली तरी ते बुद्धीचा वापर करतात. ते म्हणतात शक्ती नाही जमत न, पकडून ते यांनी ठेवलंय, याला सांगून उपयोग नाही, बुद्धीचा वापर करू. अरे म्हणे काय करायचं, आमच्याकडून नमस्कार करून घ्यायला, आम्ही तर बंदीच आहोत, केव्हाही नमस्कार करू. पण लक्षात घे, आम्हा सगळ्यांना चालवणारा जो आहे ना, तो सध्या प्रगटलेला आहे, पराशरांच्या आश्रमात आहे, त्याला घेऊन येतो, त्याच्या सकट नमस्कार करतो. म्हणजे मग नमस्कार खरा होईल की नाही. सांगितलेलं चुकीचं पट्ट त्याला राक्षस म्हणतात. फक्त बौद्धिक पातळीने पटवून दिलं आणि सांगितलं नाही आम्ही त्याला आणायला जातो. आता त्याला आणायला जातोची परवानगी द्यायची असते का. कोणाला कुठली परवानगी द्यावी कळलं पाहिजे ना. जेलमध्ये कार्यक्रम घेतला म्हणे रामायणाचा, रामलीला सगळी झाली, आणि दुसऱ्या दिवशी जेलर डोक्यावर हात मारून बसलेला. म्हणे काय झालं, म्हणे संजीवनी आणायला हनुमान गेला, आलाच नाही, कारण तो जेलच्या बाहेर गेला. कोणाला कुठल्या परवानग्या द्यायच्या कळलं पाहिजे. पण राक्षस आपल्याच मधून मत ते जातील कुठं, पुन्हा पकडून आणू या भावनेत आहे. त्यांनी परवानगी दिली, आणि सगळ्या देवता पराशरांच्या आश्रमामध्ये. पराशरांना काय आनंद, आयत्या सगळ्या देवता आल्या, दर्शन होतंय. पराशरांनी सगळ्यांचं स्वागत केलं, विनंती केली कसे काय आले. यांनी सांगितलं अशी अशी समस्या आलेली आहे. पराशर पुत्र भगवान गजानन समोर येऊन उभे राहिले, त्यांना सांगण्यात आलं. त्यांनी सांगितलं असं असं सांगितलेलं आहे दैत्यानी, आम्ही काय करायचं. सध्या तर पळवाट काढली, तुमच्या सकट येतो म्हणून, तुम्ही उपाय सांगा. गंमत अशी असते, मोरया म्हणाले फार सुंदर प्रकार आहे, चांगला आहे हा नमस्कार, एक काम करा, मला नमस्कार करा. आता देवता एकमेकाकडे पाहायला लागल्या. बाकीच्यांना कळलं नव्हतं, त्यांना वाटलं पराशर पुत्र आहेत एवढ्या अर्थाने. भगवान शंकरांनी गणेश रहस्य सांगितलं. अरे म्हणे पराशराच्या आश्रमात आत्ता आहे, परब्रह्म परमात्मा स्वानंदनाथ आहे, आपल्या सगळ्यांचा कुलदेव आहे. नमस्कार केल्याने काही बिघडत नाही. भगवान शंकरांनी पहिल्यांदा नमस्कार केला, गुडघे टेकवून बसले, आपल्याच हाताने आपले विरुद्ध कान पकडायचे, उलट्या बाजूनी कान पकडायचे, आणि मस्तकाचा प्रहार जमिनीवर 3 वेळा सशब्द करायचा असं सांगितलंय. आवाज आला पाहिजे, फक्त किती मोठा ते आता ठरवा, नाही का, तुमची तुमची ताकद पाहून. नाही तर आवाज यायचा आणि काही दिवसांनी लोकांना आवाज द्यायची वेळ येईल, असं नका आपटू. तसा हिशोब केला पाहिजे. अर्थात कोणी करत नाही, आपण बरोबर करणार सांभाळूनच करतील, पण 3 वेळा नमस्कार करावा. मोरयाला करण्याचा हा गाणपत्य नमस्कार आहे. कसं असतं, प्रत्येक देवतेची उपासना करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, आणि त्याच पद्धतीने उपासना केली पाहिजे.
आपल्याकडे एक फालतू कल्पना सांगितल्या जाते, सगळे देव सारखेच. नाही, अतिशय चुकीची कल्पना आहे. सगळे देव सारखे नसतात. सगळ्या देवांची उपासना सारखी करायची नसते. शेवटी सगळे एकच आहेत, हे फालतू वाक्य आहे. आमचा एक मित्र होता, या वाक्यावर माझ्याशी खूप भांडला होता. नाही म्हणजे शेवटी सगळे देव एकच की नाही, काही केलं ऐकायला तयार नाही. म्हटलं एक काम कर, चल आपण एक काम करू, प्रात्यक्षिक करू. नाही मी त्याला कुठं भानगडी, त्या तत्वज्ञानाच्या पातळीवर समजून न घेणार असतात. समजतं, घ्यायचंच नसतं ना समजून. त्याच्यामुळे मग पुढचा प्रकार काय करायचा, म्हणजे आता तुझ्या पातळीवर तुला सांगतो. मग मी त्याला माझ्या गावात घेऊन गेलो. आमच्याकडे एक जगदंबेचं सुंदर मंदिर आहे, जैताई नावाची देवी आहे. त्या जैताईच्या मंदिरात त्याला घेऊन गेलो. म्हटलं एक काम करू, महापूजा करू. आता जगदंबीची महापूजा करायची. सगळ्या गोष्टी घेतल्या, नऊवारी पातळ घेतलं नाही का, त्याच्यानंतर खण घेतला, ओटीचं सामान घेतलं, नारळ घेतला, बांगड्या घेतल्या, आरसा घेतला, तिचे सगळे सौंदर्य प्रसाधनं घेतले आणि त्या सगळ्यासह पूजा करायची म्हणून अप्रतिम ताट तयार केलं. सगळं ताट सुंदर तयार झालं. मी त्याला पुन्हा प्रश्न विचारला, म्हटलं सगळे देव एकच? म्हणे हो. म्हटलं एक काम कर, घे ताट आता उचल, सगळे देव एकच आहे, आपण हनुमंताची पूजा करू. या ताटाने नाही गदा घालल, त्याच्यासमोर नऊवारी पातळ ठेवून जर खण ठेवला आणि ओटी भरायला सुरुवात केली तर गदा घातल्याशिवाय राहणारच नाही. कारण ते त्याचा विषयच नाही. त्याच्यासमोर बांगड्या नेऊन चालेल का त्याला? नाही का, असं कसं करता येईल म्हणून मग यालाच सांगून राहिलो मी तुला, सगळे देव सारखे नसतात, प्रत्येक देव वेगळा आहे. सगळे देव सारखे आहेत हे ओंकाराच्या पातळीवर आहे, सगुणाच्या पातळीवर नाही. सगुणाच्या पातळीवर प्रत्येक देव वेगळा, त्याची पूजा वेगळी, त्याला काय वाहायचं त्याचं तंत्र वेगळं, काय वाहायचं नाही त्याचंही तंत्र वेगळं. वाहायचं तर तंत्र माहिती असलंच पाहिजे, पण एक वेळ ते नसलं माहीत चालतं. काय वाहू नये हे तर आधी माहिती पाहिजे, कारण चुका होता उपयोगी नाही. जसं आपल्याला तुळशीचं कथानक येणार आहे, गणेशाला तुळशी चुकूनही वाहू नये. वाहू नये सोडून द्या, बाकीच्यांनी वाहिलेल्या पाहू नये. शंकराला केवढा वाहू नये. प्रत्येक देवतेच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. तसं पार्वतीचे जे स्वरूप आहे, उग्र स्वरूप जगदंबेचे जे आहेत, त्यांना कधीही दुर्वा वाहू नये. येईल आपण जेव्हा नित्ययात्रेवर बोलू तेव्हा सांगेल. दक्षिणद्वारावर आपल्या शिवपार्वतीचा विग्रह आहे आणि त्याच्यामुळे एका बाजूला भगवान शंकर उभे आहेत, दुसऱ्या बाजूला पार्वती उभी आहे. नित्ययात्रा करताना हातात दुर्वा घेऊन जाता. बाकी सगळ्यांना दुर्वा वाहिले तर चालतील, दक्षिणद्वारावर पार्वतीला दुर्वा वाहत जाऊ नका. त्या दिवशी पुन्हा सांगेल, नित्ययात्रा सांगेल तेव्हा. पण लक्षात ठेवा, पार्वतीला दुर्वा व्हायच्या नसतात. निदान तिच्या पुरतं का होईना एक शमीचं पान आणि एक मंदाराचं फुल घेऊन जात जा. बाकी सगळ्यांना दुर्वा व्हायला चालतील, तिला दुर्वा चालत नाही. कारण प्रत्येक गोष्टीच्या मागे काही विज्ञान आहे. त्यावेळेला सांगेल, जाऊ दे आता आपला विषय नाहीये. मला सांगायचंय, सगळ्या देवतांची वेगवेगळी पूजा आहे, तसं सगळ्या देवतांचे वेगवेगळे नमस्कारही आहेत. भगवान विष्णूंना नमस्कार करायचा असेल तर शांतपणे स्थिर उभं राहावं आणि स्थिर उभं राहून हृदयाच्या जवळ हाताची कमलवत आकृती करावी. कसे जोडायला नाही सांगितलं. कमळाचं जसं हे असतं तसं कमलवत आकृती केलेली असली पाहिजे. हा जसा कमळाचा कुंज दिसतो तसं कमल, हृदय कमल मी तुला समर्पित करतोय, अशा पद्धतीने भगवान विष्णूंना नमस्कार करायचा असतो. शंकरांना नमस्कार करायचा असेल तर शंकरांना नमस्कार करायचा तर शंकरांच्या समोर जा, गाल दोन्ही फुगवा आणि असा डमरू सारखा आवाज काढायचा आणि मग भगवान शंकरांना वंदन करायचं. याला शिवनमस्कार म्हणतात. जगदंबेला नमस्कार करायचा असेल तर दोन्ही गुडघ्यांवर पाय टेकवून बसा, मागे आपले हात अशा पद्धतीने डावा, त्याच्या खाली उजवा, असा कमरेवर हात ठेवा आणि डोकं टेकवून जमिनीला नमस्कार करा. हा जगदंबेचा नमस्कार असतो. सूर्याला नमस्कार करायचा असेल तर रामदेव बाबा, त्या नमस्काराचं नावच सूर्य नमस्कार ना. त्या पद्धतीने 12 अंगाचा नमस्कार, सूर्य नमस्कार करावा. आणि आत्ता सांगितलं तसं मोरयाचा नमस्कार करायचा असेल तर गुडघ्यावर बसावं. त्याच्या आधी एक विधान सांगितलं, त्याला कुट्टन असं म्हणतात. कुट्टन याचा अर्थ अंगठा बाहेर ठेवून हे 4 बोटं आपले एकत्र करावेत, त्याच्यावर अंगठा असा ठेवावा आणि हे आपल्या इथल्या जागी 3 वेळा ताडण करावं. ही जी गंडस्थलं आपले आहेत याच्यावर 3 वेळा ताडण करावं, त्याला कुट्टन असं म्हणतात. आणि मग कुट्टन करून आपल्या विरुद्ध हाताने आपले कान पकडावेत आणि मोरयाच्या पायावर 3 वेळा मोरया सजीव आहे हे लक्षात ठेवून
नाही का? म्हणजे पायावर डोकं आपटायचे, त्याचे पाय खराब व्हायचे असं नाही झालं पाहिजे. मोरया शांत आहे असं गृहीत धरून आपल्याच विरुद्ध हाताने आपले कान पकडायचे आणि शांतपणे नमस्कार मस्तक टेकवावं. मोरयाच्या समोर जाताना हा नमस्कार करत असताना आणखीन एक महत्वाची गोष्ट, मोरगावकरांना नवीन नाही पण बाकी सगळ्यांना या निमित्ताने पोहोचतंय म्हणून, मोरयाच्या समोर चुकूनही बिना शेंद्राचं जाऊ नये. शेंदूर न लावता मोरया समोर गेलं तर कधीही यश मिळत नाही. हा विषय आपल्याला सिंदुराच्या कथेमध्ये आपण पाहू, पण विषय आला म्हणून मुद्दाम सांगतो. सिंदूर लावावा, खरं तर तो 12 स्थानी लावावा. 12 स्थानं दिले, त्यांचे मंत्र दिले, असंख्य गोष्टी दिल्या. किती बोलणार 21 दिवसात. पण मस्तकाला पहिल्यांदा वरती शिरोध ब्रह्मरंध्राला, त्यानंतर भुवईच्या मध्यभागी, दोन्ही कानांना, गळ्याला, दोन्ही खांद्यांना, हृदयाच्या ठिकाणी, बेंबीच्या ठिकाणी, दोन्ही कुक्षींना आणि पाठीला असा 12 जागी शेंदूर लावावा. त्याच्यावर गंध असावं. गंध तयार करण्याची एक फार अप्रतिम पद्धत शास्त्रांनी दिली आहे. विषय निघाला म्हणून फक्त सांगतो. त्याच्यामध्ये चंदन, रक्तचंदन, केशर, कापुरी, आगरू नावाचा काळं चंदन असतं. केशर, कापूर, कस्तुरी, आगरू आणि रक्तचंदन यांचा लेप करावा. तो मोरयाला अर्पण करावा. मग मोरयाच्या मूर्तीवरून काढून घ्यावा. शेंदूरही तसाच करावा. आपण जो शेंदूर लावणार आहे तो पहिले मूर्तीला अर्पण करावा, मूर्तीवरून काढून घ्यावा आणि मग तो शेंदूर लावावा. अर्थात एकदा मूर्तीवरून असा काढून घेतलेला शेंदूर असेल तर तो पुन्हा मूर्तीला लावायचा नसतो. त्याच्यामुळे स्वतःला लावायचा शेंदूर घरात वेगळा ठेवत जा, भगवंताला लावायचा शेंदूर वेगळा ठेवत जा. कारण त्याच्या मूर्तीवरून तो काढल्यावर ते निर्माल्य झालं. त्यामुळे ते पुन्हा भगवंताला लावायचं नसतं. त्या पद्धतीत भगवंताला शेंदूर लावून तो आपण लावावा. 12 जागी आता सांगितला. त्याच्यावर गंध लावावं. नाहीच जमलं तर निदान कुंकू, कुंकुम तिलक तरी असावा. आणि कुंकुम लावत असताना अर्थात ते मात्र पाहून, बाजारात मिळतं ते नाही. दुनियाभराचे ऍसिड त्याच्यात असतात. नसलेले दुर्दैवी प्रकार होतील. कुंकू पाहून घ्या, तपासून घ्या. कसं सांगितलं होतं, हळदीपासून तयार होतं. हळदीत चुना मिसळतात, त्यात कापूर आणि चुना मिसळतात, त्यातून अप्रतिम कुंकू तयार होतं. विषय निघाला म्हणून सांगतो. तपासायचा सोपा मार्ग आहे. हातावर कुंकू घ्या, थोडंसं पुन्हा चुना घ्या आणि तो त्या कुंकुवावर घासा. ते जर काळं झालं तर समजा कुंकू चांगला आहे. तपासण्याचा सोपा मार्ग तुम्हाला सांगतो. याचा अर्थ ते नक्की हळदीपासून तयार केलेलं आहे आणि हळदीचा सुगंध येतो त्या कुंकुवाला. कुंकू पाहून तयार करा. तसा कुंकवाचा तिलक असावा. आणि मग आत्ता सांगितलं तसा मोरयाला वंदन असावं. गणेश वंदनाचा विषय आपल्या समोर सांगितला. वेगवेगळ्या देवतांचे वंदन त्या निमित्ताने सांगितले. या भगवान पराशरांच्या आश्रमातल्या लीलेतून या पराशरांच्या घरी पुढे जाऊन भगवान वेदव्यास जन्माला आले. या वेदव्यासांचं इतकं अद्वितीय महत्व आहे की त्यांच्यापासून या गादीला व्यासपीठ म्हटल्या गेलं. आणि व्यासांकरता शब्द वापरला गेला व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. या जगात जे काय आहे ते सगळं व्यासांचं उष्ट आहे. वाक्याचा अर्थ, जगातला एकही विषय असा नाही ज्या विषयाला व्यासांनी स्पर्श केला नाही. सगळे विषय, चांगल्यातले चांगले, वाईटातले वाईट, सगळे विषय पुराणांमध्ये येऊन गेले. आणि पुराणांच्या पलीकडे जाऊन महाभारताचं वर्णन करताना सांगितलं, व्यासांनी स्वतः वर्णन केलं, यदि हास्ति तदन्यत्रम यन्ने हास्ति न तत्क्वचित. जे या ग्रंथात आहे तेच सगळीकडे आहे आणि जे या ग्रंथात नाही ते कुठंच नाही. हे वर्णन जशाला तसं लागू पडणारा दुसरा ग्रंथ आपलं मुद्गल पुराण. यात नाही असं जगात काही नाही. सगळ्या चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी मुद्गलात आहेत, सगळ्या वाईटातल्या वाईट गोष्टी मुद्गलात आहेत. दिव्यतम ऋषींचे चरित्र मुद्गलात आहेत. पंचेश गुरु भृशुंडींचं चरित्र मुद्गलात आहे. आणि मत्सरापासून अहंकारापर्यंत सगळे आसुरही मुद्गलातच आहेत. सगळं एका जागी तुम्हाला मिळणारे दिव्य ग्रंथ. भगवान वेदव्यासांनी हे ग्रंथ तयार केले. ग्रंथ तयार करण्याच्या आधी त्यांचं नाव व्यास पडलं. तीच फार मजेदार रचना आहे. त्यांनी वेदांचा विव्यास केला. विव्यास याचा तर वेगळेपण, वेदांचं विभागणी केली म्हणून त्यांना व्यास म्हटलं गेलं. त्यांचं मूळ नाव बादरायण आहे, कृष्ण द्वैपायन आहे. द्वीपात जन्माला आले म्हणून त्यांचं नाव द्वैपायन होतं. वर्णानी काळे होते म्हणून त्यांचं नाव कृष्ण होतं. कृष्ण द्वैपायन होतं. ज्या द्वीपात जन्माला आले तिथं बोरीचे झाडं भरपूर होते म्हणून बादरायण म्हटलं गेलं. आणि नंतर त्यांनी वेदांचा विव्यास केला म्हणजे विभागणी केली म्हणून त्यांना वेदव्यास म्हटलं गेलं. त्यांनी 4 भागामध्ये वेदांची निर्मिती केली. त्यातला ऋग्वेद होता नावाच्या वर्गाला दिला, यजुर्वेद अध्वर्यूला दिला, सामवेद
उद्गात आला आणि ब्रह्मा नावाच्या दैवत ब्रह्मवृंदांना अथर्ववेद देण्यात आला. या ऋग्वेदाला पैल नावाच्या शिष्यांना त्यांनी आपला ऋग्वेद नावाचा ग्रंथ दिला. या ऋग्वेदाच्या पूर्वी 8 शाखा होत्या. त्यानंतर वैशंपायन नावाचे त्यांचे शिष्य, त्यांना सगळा यजुर्वेद त्यांनी समर्पण केला आणि वैशंपायनांनी त्या यजुर्वेदाला 96 शाखांमध्ये विभागलं. यजुर्वेदाच्या 96 शाखा कधी काळी होत्या. जैमिनी नावाचे त्यांचे तिसरे शिष्य, त्यांना त्यांनी सामवेद दिला आणि सामवेदाच्या कधी काळी या देशात 1000 शाखा होत्या. नावाला उरल्या नाही. जे आपलं ज्ञान आपण किती गमावतोय याचा अभ्यास असावा, चिंतन असावं म्हणून मुद्दाम सांगतोय. त्यानंतर सुमंतू नावाचे शिष्य, त्यांना अथर्ववेद देण्यात आला. त्याच्याही 9 शाखा होत्या. आपण इतके, चांगला नाही शब्द पण वापरायची परवानगी द्या, करंटे आहोत की आपल्याला आपल्याजवळ असलेलं सांभाळताच येत नाही. दुर्दैवी आहोत आणि सगळ्या क्षेत्रात आहोत. म्हणजे महाविद्यालयात शिकवताना मी शिकवतो, महाकवी कालिदासांनी पहिलं नाटक लिहिलं मालविकाग्निमित्रम. त्या मालविकाग्निमित्रम नाटकाच्या सुरुवातीला तो सूत्रधार येतो आणि तो सांगतो कालिदासांनी लिहिलेलं मालविकाग्निमित्रम आपल्याला सादर करायचं आहे. तर त्याच्यावर त्याची सोबतचा जो आहे तो त्याला म्हणतो, वर्तमान कवीचं कोण ऐकणार आहे? पूर्वीचे भास, सौमित्र, कविपुत्र, सौमिल्य, कविपुत्र इत्यादी प्रथित यश लेखक सोडून कालिदासाचं कोण वाचेल? हे स्वतःच कालिदास लिहित आहेत. लिहिलेलं कालिदासांनीच आहे. भास, सौमिल्य, कविपुत्र यांचं सोडून कालिदासांचं कोण वाचेल ही भीती कालिदासांना होती. उरलेली तिघ काय असतील हो? त्यातलं सुदैवाणी पुढं नंतर भासांचं साहित्य सापडलं तरी 13 नाटकं सापडले, त्याला भासनाट्य चक्र असं म्हणतात. पण सौमिल्य आणि कविपुत्रांचं एक ओळ सापडत नाही. त्यांनी काय लिहिलं माहित नाही. एक ओळ सुद्धा आपल्याजवळ नाही. किती दुर्दैवी अवस्था आहे लक्षात घ्या. कालिदासांना आदर वाटावा असे साहित्यिक आपण गमावलेत. इथं सांगितलं मी आपल्याला 1000 शाखा सामवेदाच्या होत्या, सगळ्या गमावल्या. फार मोजक्या 2-4 शाखा कुठंतरी उरल्या आहेत. अशी दुर्दैवी वेळ आहे. का? कारण आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान नुसताच पोकळ आहे, अभ्यासच नाही. तो अभ्यास निर्माण झाला पाहिजे. एक वर भाग पकडून त्याच्यावर 25-25, 30-30 वर्ष अभ्यास करण्याची प्रवृत्ती निर्माण होणे हे खरं पारायणाचा विषय आहे. हा खरं प्रवचनाचा विषय असला पाहिजे. त्या दृष्टीने आपलं चिंतन असलं पाहिजे. या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. हे सगळ्या देवता निर्माण झाल्या आणि मग त्यानंतर त्यांनी पुराणांची रचना केली. 18 महापुराण केले, 17 उपपुराण केले आणि पहिल्या दिवशी सांगितलं तसं 18वं उपपुराण मुद्गल पुराण केलं. इथं उपपुराण म्हणताना गौण समजू नका, कारण उपशब्द आपल्याला माहितीये, पंतप्रधान आणि उपपंतप्रधान, राज्यपाल, उपराज्यपाल. आपल्याला वाटतं सेकंडरी लेव्हलला त्याला उप म्हणतात, एवढाच अर्थ नसतो. दुसरा शब्द सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. उप आणि उपेंद्र, इंद्र आणि उपेंद्र. उपेंद्र हे भगवान विष्णूंचं नाव आहे. आता इंद्राचा उपेंद्र भगवान विष्णू म्हणजे इंद्रापेक्षा कमी आहेत का ते? त्याचं उत्तर आहे नाही. इंद्राच्या कितीतरी वरची अवस्था आहे. मग उपेंद्र का म्हटलं? इंद्र जसा देव आहे तसं उप म्हणजे सारखा, पुराणासारखी ज्याची रचना आहे, पण पुराणापेक्षा जे श्रेष्ठ आहे त्याला उपपुराण असं म्हणतात. देवतेसारखे आहे, दिव्यत्व आहे म्हणून देव. इंद्रासारखे आहेत त्याचा अर्थ राजे आहेत, पण इंद्रापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणून उपेंद्र म्हटल्या जातं. तसं पुराणांच्या नंतर आलं. कारण उपेंद्र का झाले? भगवान वामन अवतारात आले ना आदितीच्या पोटी. इंद्र आधी जन्माला आला होता, त्या इंद्राच्या नंतर वामन अवतारात आले आणि म्हणून त्यांना उपेंद्र म्हटल्या गेलं. इंद्राच्या नंतर आले. तसं पहिले पुराण सांगितले, नंतर हे सांगितलं म्हणून याला उपपुराण म्हटलं. उप म्हणजे मागोमाग, त्याच्यानंतर उपपुराण निर्माण झाले. पण हे पुराणांपेक्षा श्रेष्ठ आहे. का? कारण याच्यात रचना जरी पुराणांची असली तरी सांगायचं सगळं उपनिषद आहे, कुठल्याही बाकीच्या गोष्टींना नाही. औपनिषदिक तत्वज्ञान म्हणजे काय वर्णन केलं, ज्याला वेदांत असं म्हटलं जातं. वेदांत याचा अर्थ वेदाच्या शेवटचा भाग. वेद आपल्याला म्हटलं की वेद म्हटलं की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद एवढे 4 गोष्टी माहिती आहेत. तेवढ्या 4ला वेद नाही म्हणत. वेदांमधल्या प्रत्येक वेदात 4-4 प्रकारचे ग्रंथ असतात.
पहिल्याला संहिता असं म्हणतात, दुसऱ्याला आरण्यक असं म्हणतात, तिसऱ्याला ब्राह्मण ग्रंथ म्हणतात आणि चौथ्याला उपनिषद म्हणतात. आणि हे 4 मिळून एक वेद असतो. म्हणून एक ऋग्वेद म्हटलं की तो वेद, त्याची संहिता, त्याचं आरण्यक, त्याचं ब्राह्मण आणि त्याचं उपनिषद मिळून एक वेद. त्याचं या सगळ्याच्या शेवटी कोणतं? उपनिषद. म्हणून वेदाच्या अंती आलेला भाग, म्हणून त्याला वेदांत असं म्हणतात. तो वेदांताचा विषय आपल्या समोर उपनिषदांच्या सगळ्या तत्वज्ञानाचा मुद्गल पुराणाने वापरला. जे उपनिषदाची परिभाषा आहे ती मुद्गलांनी गाणपत्य पद्धतीत वापरली. थोडंसं मगाचं हिशोब मागचा कालचा परवाचा आठवा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. वेदांत सांगतं परब्रह्म परमात्मा असतो, मुद्गल म्हणतं गणेश असतात. उपनिषद सांगतं ते परब्रह्म परमात्म तत्व आपल्या स्वतःच्या योगमायेला जागृत करतं. गणपत्य संप्रदाय सांगतो वल्लभा तयार होते. ती वल्लभा 2 रूपात नटते. जिथं उपनिषदांनी सांगितलं ती योगमाया 2 प्रकारे कार्य करते. एकीला विक्षेपात्मिका शक्ती असं म्हणतात, दुसरीला आवरणात्मिका शक्ती असं म्हणतात. आपल्याकडे सांगितलं तीच योगमाया वल्लभा 2 रूपात नटते. एकाला सिद्धी असं म्हणतात, एकाला बुद्धी असं म्हणतात. तेच सगळं वापरायचंय, फक्त परिभाषा बदलल्या, नावं बदलले. तिकडं आवरणात्मिका शक्ती म्हटलं, इकडं सिद्धी म्हटलं. तिकडं विक्षेपात्मिका शक्ती म्हटलं, इकडं बुद्धी म्हटलं. एवढाच फक्त फरक असतो. तिकडे सगुण माया शबलित ब्रह्म असा उपनिषदांनी शब्द वापरला, इकडे गुणेश म्हटलं. एवढाच फक्त फरक असतो. तेच तत्वज्ञान या परिभाषेत मांडलेलं आपल्याला मुद्गल पुराणात पाहायला मिळतं. असे हे 18 पुराण तयार केले आणि मग भगवान वेदव्यासांनी प्रतिज्ञा केली, या 18ही पुराणामध्ये मी एकट्या गणेशाचंच वर्णन केलं. बरं, हे प्रत्येक देवतेचा आपला आपला जो अभ्यासक वर्ग असतो त्यांनी त्या त्या पद्धतीने वर्णन केलं असतं. तुकोबांना विचारा, तुकोबा सांगतात 18ही पुराणे हरीसी वर्णिती. ते म्हणतात एका हरीचं वर्णन 18ही पुराणात आहे. मुद्गल पुराण आपल्याला सांगतं 18ही पुराणात एकट्या मोरयाचंच वर्णन आहे. शौनकांनाही प्रश्न पडला, जसा तुम्हाला पडला तसा. म्हणजे कुठं 18 पुराणात एकाचं वर्णन आहे? प्रत्येक पुराणात तर वेगळीच देवता दिसते. सगळ्या पुराणांमध्ये एक 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 वेगवेगळे देव आहेत. त्याचं उत्तर आहे, किती वेगळे देव दिसत असले तरी ते सगळे वेगळे देव ज्याचा अंश आहे त्याचंच एकट्याचं वर्णन आहे. आणि सगळे देव अंश कोणाचे? एकट्या ओंकाराचे. काल आपण सांगितलं तसं आकार एक देव आहे, उकार दुसरा आहे, मकार तिसरा आहे. पण गंमत पहा कशी आहे, या सगळ्या देवता ओंकाराच्या एक एक मात्रेच्या आहेत. अख्खा ओंकार एकत्र पाहिजे असेल तर माऊली सांगते देवा तूची गणेशू. गणपत्य संप्रदाय नाही म्हणत आहे मी तर म्हणणारच आहे, मी दुसरं काही बोलणारच नाही मोरयाशिवाय. पण माऊलीवर तर तुम्ही आक्षेप नाही घेऊ शकत ना ते गणपत्य होते म्हणून. पण माऊली सांगते, कारण माऊली खरं सांगते. हिशोब समजून घ्या. माऊली सांगते देवा तूची गणेशू, आणि बाकीचे जे ओंकाराची मात्रा म्हणून असलेले देव, त्या ओंकाराच्या मात्रेला माझ्या मोरयाचे अंगरूप वर्णन केलं. आकार चरणयुगुल, उकार उदर विशाल, मकारू महामंडल मस्तकाकारे. बरे माऊलीच म्हणते असं नाही, हे तुकोबाई वापरतात. या सगळ्यांचं एक वाक्यता आहे. तुकोबांनी सांगितलं आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश मानी येला, ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. माझं नका ऐकू, तुकोबाचं तर ऐका. तुकोबा सांगतायत अरे मोरयाच्या पलीकडं काही नाही. ज्ञानोबा सांगतायत मोरयाच्या पलीकडं काही नाही. आणि आमचे सगळे तुकोबा ज्ञानोबांना मानणारे रामकृष्ण हरींनी सुरुवात करतात. नाही व्हायला पाहिजे. ते दोघ जण करताना वंदन गणेशाला करतात. माऊलीपेक्षा मोठं कोणी आहे का? माऊलीपेक्षा मोठं वैष्णव कोणी असू शकेल का? स्वतः परब्रह्म विष्णू स्वरूप माऊलीच्या रूपात आले. कारण काय झालं ते काल जसं सांगितलं ना बोलताना, की अर्जुनाने सांगितलं मला ती गीता आता व्यवस्थित आठवत नाहीये. भगवंतानी तेव्हा त्याला उडवून लावलं, पण भगवंतानी कुठेतरी विचार केलाच असेल ना, हो बरोबर आहे एवढ्या युद्धाच्या गडबडीत सांगितलं, बरं तसंही त्या तत्वज्ञान धडधड धडधड सांगून टाकलं, एवढ्या लवकर नाही लक्षात राहत, जर हळूवारपर्यंत सांगितलं पाहिजे असं भगवंतालाही कुठंतरी वाटलं असेल, म्हणून भगवंतानी पुन्हा अवतार घेतला. त्यालाच माऊली म्हणतात ना. म्हणून तर ते सगळं भगवद्गीतेचं तत्वज्ञान तेव्हा जे फक्त 700 श्लोकात सांगितलं ते वापस येऊन 9000 ओव्यांमध्ये सांगितलं. पण विषय निघाला म्हणून गंमत तुम्हाला सांगतो, कुठलाही अधिक्षेप करत नाही मी.
भगवद्गीता ही मला मुद्गला इतकीच प्रिय आहे, ज्ञानेश्वरी मला मुद्गला इतकीच आदरणीय आहे. मी कुठल्याही ग्रंथाचा अधिक्षेप करत नाहीये. मला माझं गाणपत्य तत्वज्ञान सांगायचंय म्हणून सांगतो. भगवद्गीतेत श्लोक आहेत 700. सप्तशती ती वेगळ्या अर्थाने. भगवद्गीतेमध्ये श्लोक आहेत 700. त्याच्यावर माऊलींनी ओव्या केल्या 9000. गंमत तुम्हाला पुढची सांगतो. गणेश गीतेमध्ये ओव्या आहेत फक्त 418. गणेश गीता 418, 11 अध्याय आहेत. तिकडे 18 अध्याय आहेत, इकडे 11 अध्याय आहेत. तिकडे 700 श्लोक आहेत, इकडे 418 श्लोक आहेत. पण गंमत तुम्हाला सांगतो, भगवद्गीतेवर जशी ज्ञानेश्वरी तयार केली 9000 ओव्यांची, तशी गणेश गीतेवर गणेश योगींद्राचार्य महाराजांनी योगेश्वरी निर्माण केली. 418 श्लोकांवर 10,031 ओव्या आहेत. तिकडं 700 होत्या, त्याच्यावर 9000च केल्या. इकडं 418 आहेत, त्याच्यावर 10,031 केल्या. आणि तरी योगींद्राचार्य महाराज म्हणतायत नाही, हे थोडक्यातच झालं. बरं, ते थोडक्यात झालं म्हटल्यानंतर त्याच्या पलीकडचा टप्पा आमच्या परमपूज्य हिरंबराज महाराजांनी केला. त्यांनी त्या योगेश्वरीवर बालबोधिनी नावाची टीका लिहिली. टीकेचं नाव किती सुंदर न, बालबोधिनी. वाचता वाचता लक्षात येते आपण बालही नाही आहो, शिशूच आहोत. कारण बालाला सांगितलं तेही जर कळत नसेल तर आपण शिशु अवस्थेत की नाही. बालबोधिनी नावाची टीका केली. एवढाले 3 खंड आहे, 600, 700 पानाचे 3 खंड. आणि तरी प्रत्येकाचं वाक्य एवढं. हे मी जरा सविस्तर न सांगू शकल्यामुळे थोडक्यातच सांगतोय. आता हे जर थोडक्यात असेल तर सविस्तर किती? पहिल्या दिवशी सांगितलं रोज 3 तास 12 वर्ष मारांश. हे इतकं व्यापक आहे, मला त्या निमित्ताने सांगायचंय. किती तत्वज्ञान भरलेलं आहे. ती गणेश गीता आपल्या समोर. हे भगवान वेदव्यास आपल्याला सांगतायत की या 18ही पुराणामध्ये मी एकट्याच वर्णन केलं. शौनकांनी प्रश्न विचारला, अहो 18 पुराणात कुठे एकट्याचं वर्णन आहे? सांगितलं एकट्याच वर्णन आहे. एका जागी सगुण ब्रह्मरूपात केलं, एकातलं सतब्रह्मरूपात केलं, एकात असत ब्रह्मरूपात केलं, एकात समब्रह्मरूपात केलं, एकात नेती ब्रह्मरूपात केलं, कुठं सांख्य ब्रह्मरूपात केलं, कुठं अद्वैत ब्रह्मरूपात केलं. सगळीकडं वर्णन जरी केलं असलं तरी शेवटी मी एका मोरयाचंच वर्णन केलं. कारण हे सगळं मिळून शेवटी माझा एकच मोरया आहे. बाकीचं जे काय वर्णन केलं असेल ते एकेका बाजूचं केलं. म्हणजे विष्णूचं वर्णन केलं असं जेव्हा वाटत असेल तेव्हा मी पूर्वद्वाराचं वर्णन केलं, दक्षिणेला शंकराचं वर्णन केलं. असे जेवढे पुराण असतील तेवढे दक्षिणद्वाराचं वर्णन केलं. जेवढे काय शक्तीवरचे पुराण असतील ते पश्चिमद्वाराचं वर्णन केलं. ज्ञानपर जेवढे काय पुराण असतील ते उत्तरद्वाराचं वर्णन केलं. पण लक्षात ठेव, हे द्वार बाहेर आहेत. हे सगळे द्वार पार करून आतमध्ये येऊन पोहोचेल तेव्हा एक एक टप्पा अलीकडे येईल. आणि मग एक एक टप्पा जेव्हा अलीकडे येशील तेव्हा तुला शेवटी भगवान मयुरेश्वर सापडेल. त्याचंच वर्णन सगळीकडे आहे. म्हणून 18ही पुराण एका मोरयाचं चिंतन हे आपल्याला व्यासांनी सांगितलं. त्या व्यासांचा पुढचा विषय आपल्या समोर येऊन पोहोचला. भगवान वेदव्यास सांगतायत, त्या व्यासांना पुढच्या कथाचा विषय आला. आणि मग वेगवेगळे जे ऋषी आले त्यात शुक्राचार्यांचा विषय आला. पुढे जाऊन क्रमविकासाचा विषय आला. शुक्राचार्याने माफ करा, शुकाचार्यांचा विषय आला. या वेदव्यासांच्या पोटी शुकाचार्य जन्माला आले. वर्णन असं आहे, शुकाचार्य 12 वर्ष जन्मालाच आले नाही, ते मातृगर्भातच होते. 12 वर्ष प्रगटच झाले नाही, बाहेरच आले नाही. तुम्हाला असं कुठं होऊ शकतं का? याच्या पलीकडचा एक प्रकार तुम्हाला चीनी साहित्यामध्ये पाहायला मिळतो. लाओत्से नावाचा एक विद्वान होऊन गेला त्या भागात, तत्वज्ञ. असं म्हणतात की हा लाओत्से म्हातारा जन्माला आला होता. हा जन्माला आला तेव्हाच वृद्ध होता. एक मजेदार कथा मला सहज आठवली. या लाओत्सेचं हे म्हातारपण एकाने ओशोंना, रजनीशांना विचारलं होतं. म्हणजे लाओत्से म्हातारा जन्माला आला हे तुम्हाला आश्चर्यकारक वाटत नाही का? लाओत्से म्हातारा जन्माला आला हे तुम्हाला आश्चर्यकारक वाटत नाही का? ओशो म्हणजे मस्त उत्तरं द्यायचे. ज्याला गंमत म्हणून उत्तरं वाचायची त्यांनी ओशो जरूर वाचावा. अर्थात तत्वज्ञानाकरता नाही सांगत, तो वेगळा विषय. पण ओशोंनी फार सुंदर उत्तर दिलं. अरे म्हणे, लाओत्से म्हातारा जन्माला आला हे मला जास्त आश्चर्य नाही वाटत. अनेक लोक बालपणातच मरतात हे जास्त आश्चर्य आहे. मोठे होतच नाहीत. म्हातारा जन्माला याचा अर्थ त्याचे केस पिकले की नाही हा भाग महत्वाचा नाही, तो चिंतनाने प्रौढ जन्माला आला. तसं 12 वर्षानंतरच प्रगट झाले. 12 वर्ष जन्मालाच यायला तयार नाही का? कारण म्हणतात बाहेर आलं की सगळा मायेचा पसार आहे, यायचंच नाही.
बरं आल्यानंतरही थांबले नाही, धावत सुटले. आणि धावत सुटले, मला वैराग्य प्राप्त झालेलं आहे, मी आता मुक्तीचा मार्ग लागेल. आणि वेदव्यास त्यांच्या मागून धावतायत. प्रसंग आपल्याला सगळ्यांना भागवतात ऐकून माहिती आहे. वेदव्यास त्यांच्या मागे धावतायत. हे धावणं मोठं सुंदर आहे. शुकाचार्य सांगतात मी थेट मुक्तीच्या मार्गावर जातो. आणि भगवान वेदव्यास त्यांना सांगतात बाबा अशा भानगडीत पडू नको, क्रमविकासाने जावं, टप्प्याटप्प्याने जावं. जन्माला आलाय, पहिले ब्रह्मचर्य आश्रम पालन कर, ब्रह्मचर्य आश्रम झाल्यानंतर गृहस्थ हो, गृहस्थ झाल्यानंतर वानप्रस्थ स्वीकार, आणि मग संन्यास घ्यायचा असतो. उठून उडी मारायची नसते, तेवढी आपली ताकद नसते. आणि त्याच्या पलीकडचं समजा अशी उडी मारून तात्कालिक वैराग्याच्या भरोशावर एखादा गेला आणि संन्यास घेऊन मोकळा झाला, आणि नंतर जर त्याला एखादी वासना झाली तर इकडूनही गेला आणि तिकडूनही गेला. त्याच्यापेक्षा ठरलेल्या पद्धतीने जावं. तुमच्या माझ्या संस्कृतीचं हे वैभव आहे, लक्षात घ्या. आपले बहुसंख्य ऋषी हे गृहस्थाश्रमी आहेत. थेट संन्यासी ऋषी आपल्याकडे फारसे नाहीत, थेट ब्रह्मचारी ऋषी आपल्याकडे फारसे नाहीत. बहुसंख्य ऋषी, महर्षी मुद्गलांनी अप्रतिम गृहस्थाश्रम घेतलेला आहे. त्या गृहस्थाश्रमाचं वर्णन आपल्या समोर आलं. का गृहस्थ असावं? आमचे पूज्य गुरु महाराज फार सुंदर सांगायचे, गृहस्थाश्रम स्वीकारून साधना करणं हे किल्ल्यात राहून लढण्यासारखं असतं. सेक्युअर असता तुम्ही, सुरक्षित असतं. समजा एखादी वासना काही काळापुरती जागृत झाली तरी ती पूर्ण करण्याचा तुमच्याजवळ मार्ग असतो. केवळ एका वासनेपुरता विचार नका करू, त्या अर्थाने म्हणत आहे. समजा मला सोनं वापरायची इच्छा झाली तर मी घेऊ शकतो. का? कारण गृहस्थाला वापरायला परवानगी आहे. समजा मला एखादं सुंदर काहीतरी बिछाना असावा असं वाटलं तर मी तयार करू शकतो, कारण मी गृहस्थ आहे. संन्यासाला या सोयी नाहीत. त्याला सोनं घालायची इच्छा झाली की मेला. संन्यास धर्म किती कठीण आहे. आचार्यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. जगद्गुरु शंकराचार्य महाराज रस्त्याने चालले होते. एका गावात एका संन्यासाचं देहक्रमण झालं होतं. आणि देहक्रमण झाल्यानंतर त्यांना पुरायचं ठरलं, कारण संन्यासाला अग्नी द्यायचा नसतो, त्यांना समाधी द्यायची ठरली. आचार्य कर्मधर्म संयोगाने तिथून आले आणि जवळून जाणाऱ्या आचार्यांनी त्यांच्याकडे पाहून सांगितलं, म्हणे याला जाळून टाका. लोकांना मोठं आश्चर्य वाटलं. म्हणे संन्यासी आहेत, याला कुठे जाळत असतात का? म्हणे नाही, जाळून टाका, हा काही संन्यासी नाहीये. सगळ्यांना धक्का बसला. म्हणजे असं का? म्हणे छाती झटका, म्हणजे तुम्हाला समजेल. त्यांची छाती झटकली तर एक वाळलेला सुंठाचा तुकडा सापडला. सुंठ समज, सुंठच म्हणतात ना, आलं वाळवल्यानंतर त्याला सुंठ म्हणतात. त्या सुंठाचा एक तुकडा सापडला. म्हणे हे काय पडलं? म्हणे सुंठाचा तुकडा. का? कारण याचं म्हणे डोकं सारखं दुखायचं आणि उद्या पुन्हा डोकं दुखलं तर आपल्याला कामी असावा म्हणून त्यांनी बांधून ठेवलाय. यांनी न्यास केला, हा संन्यास असू शकत नाही. इतकं कठीण आहे. एक आल्याचा तुकडा. त्या परमपूज्य शारदा देवी सांगायच्या त्यांच्या शिष्यांना, रामकृष्ण देवांच्या सहधर्मचारिणी, अरे म्हणे एका जिलेबी पायी वापस यावं लागतं. बरं म्हणे, एका जिलेबी पायी एक इच्छा अडकली तेवढ्या करता वापस यावं लागतं. इतका न्यास ज्याला करता येईल, संपुष्टात आणता येतो, त्याला संन्यास असं म्हणतात. ज्याचा न्यास म्हणजे जमवणे, संपुष्टात आलं, एक तुकडा सुद्धा चालत नाही. त्यानी करण्याच्या गोष्टी आहेत. आपल्यासारख्यानी गृहस्थाश्रम फिरावा तो बरा, सगळे डबे सांभाळता येतात, पंचायत नसते, नाही का. आणि मग गृहस्थाश्रम करता 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 पुढचा प्रकार करावा, तुकोबांना आठवावं, नाही का. गृहस्थाश्रमात जितकी बायको त्रासदायक तितकं बरं. काय अजब सांगताय म्हणा व्यासपीठावर बसून. त्याचं उत्तर आहे नाही, शास्त्रांनी सांगितलंय ती भांडकुदळ असलेली बरी असते. हे तुकोबारायांनी सांगितलं. तुकोबा म्हणतात, बरे झाले देवा कजाग बाईल, नाही का. तू मला कजाग बायको दिली हे फार बरं झालं, कारण मी तुझ्याकडे आलो. ती चांगली गोड हसत बसलेली असती तर मी तिथंच बसलो असतो, आलोच नसतो. संसारामध्ये येणारे विघ्न सुद्धा साधनेला फायदा आहे, हे ज्यांना समजतं त्यांचे तुकोबा होतात. बाकी त्यांचा बोकोबा. का अडचण आपली तिथं आहे. कळलं पाहिजे आपल्याला व्यवस्थित. वाईट जे काय होतंय तुमच्या जीवनात, जिथे कुठे समस्या निर्माण होत आहे तिथं समजून घ्या, भगवान तुम्हाला मदत करतोय. आपलं नेमकं उलट असतं. आठवली म्हणून कथा सांगतो. एक आंधळा होता, रस्त्याने चालला होता. फिरता फिरता रस्त्यात जाताना एक माणूस जवळून आला आणि त्यांनी त्या आंधळ्याला धक्का मारला. हा आंधळा जो शिव्या द्यायला लागला.
मूर्खासारखे माणसं आहेत, समजत नाही का? मी आंधळा आहे म्हणून काय झालं, यांना दिसत नाही का? आंधळ्याला कुठं असं धक्का देत असतात का? वगैरे वगैरे त्यांनी वाटेल तशा शिव्या दिल्या. तोपर्यंत एक माणूस खरडत खरडत त्याच्या जवळ आला, कारण त्याला पाय नव्हते. जो आला तो त्यांनी खरडत खरडत जवळ येऊन सांगितलं, म्हणे विनाकारण तू त्याला शिव्या देतोय, त्यांनी तुला वाचवलं. म्हणे म्हणजे काय? म्हणे समोर मोठा खड्डा होता, कालच म्युन्सिपाल्टीवाल्यांनी खोदला होता, तुझ्या रोजच्या रस्त्यात तुला माहित नव्हता, तू खड्ड्यात पडणार अशी अवस्था होती. ओरडला असता तरी पडला असता, त्यांनी थांब म्हटलं असतं तरी तू पडला असता. त्याच्याजवळ करण्यासारखी एकच गोष्ट होती, त्यांनी धक्का मारला, तुझ्या फक्त कोपराला लागलं, उरलेला वाचला. कायम लक्षात ठेवा, असं जेव्हा जेव्हा आपल्या कोपऱ्याला लागेल तेव्हा समजून घ्या पुढं गड्डा होता आणि मोर्यानी धक्का मारला. वाचलोय, वाचलोय याचा अर्थ काहीतरी भयानक मधून वाचलोय, आपल्याला कळत नाही म्हणून आपण ओरडत फिरतो, माझ्याच वाट्याला असं का? तुझ्याच वाट्याला येणार आहे. नशीब समज तुला वाचवलंय, तू आपला वाटतोय त्याला म्हणून वाचवतोय, नाही तर गड्ड्यात पडून तर अनेक मरताच आहेत की. भगवान वाचवतो. प्रत्येक वेळा दिलेला धक्का या अंगाने समजून घ्या. ती रचना आपल्या समोर सांगितली, कश्यपांचा विचार आला, मग पुढे कथा येताना पुढची गौतमांचा सांगितली. जसा वशिष्ठांचा विषय सांगितला तसा गौतमांचा सांगितला. आणि मुद्गल पुराणांनी गौतमांचं वर्णन कृषी तज्ज्ञ म्हणून केलंय. गौतमांच्या 2-3 कथा मी आज एका जागी करून सांगणार आहे. विषय जरी गौतमांचा इथं एकाच कथेपुरता असला तरी या 2-3 कथा एकत्र, जेव्हा रुक्मांगदाची कथा येईल तेव्हा त्याचे उरलेले पैलू काही सांगेल, पण गौतमांची कथा समजून घ्या आणि या कथा कशा समजून घ्यायच्या हे समजून घ्या. एक दिवस देवराज भगवान ब्रह्मदेवांनी एक अलौकिक सुंदर कन्या निर्माण केली. पहिली नुसती कथा सांगतो आणि मग कथेचा अर्थ सांगतो. एक अद्वितीय कन्या निर्माण केली, तिचं नाव अहल्या. ही अहल्या नावाची कन्या इतकी सुंदर होती की सगळ्यांनी मागणी घातली. सगळ्यांनी सोडून द्या, देवराज इंद्राणी मागणी घातली. सगळेच जण मागणी घालतायत म्हटल्यानंतर एकच कन्या अनेकांना देता येत नाही, म्हणून ब्रह्मदेवांनी एक अद्भुत पण घोषित केला, जो कोणी पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला ही कन्या देण्यात येईल. सगळे देव आपापले वाहनं घेतले, धडधड पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले. कथा आपल्या सगळ्यांना ऐकून माहितीये, पुढचा भाग त्यातला समजून घ्या, कथा ऐकायची कशी. सगळे देव निघाले. ही बातमी कुठून तरी महर्षी गौतमांच्या कानावर येऊन पडली. गौतमांनी त्यांच्या आश्रमात एक गाय प्रसूत होत होती, त्या अर्धप्रसूत गायीला प्रदक्षिणा केली आणि ते ब्रह्मदेवाच्या समोर जाऊन उभे राहिले. त्यांनी कायद्यातलं कलम दाखवलं, दंडविधान यानुसार सांगतं की अर्धप्रसूत गायीला जर प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लागतं. त्यानुसार मला पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे, कन्या मला देण्यात यावी. ब्रह्मदेव म्हणतात कायदेशीर बरोबर आहे, तुमच्याजवळ जास्त सीट आहे, तुम्हाला बोलवायला हरकत नाही. आता कळलं तुम्हाला. भगवान ब्रह्मदेवांनी कन्या गौतमांना दिली. इंद्र धावत पळत कसा तरी येऊन पोचला, पण वराडी झाला, कारण त्याला कोपर्यंत बाईक लग्न झालं होतं. इंद्राच्या डोक्यात कल्पना आली, काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी अहिल्येचा संग केल्याशिवाय राहणार नाही. पुढची कथा आपल्याला माहिती आहे. इंद्र गौतमांच्या वेशात आला, अहिल्येसोबत संग करून गेला. तिकडून पुन्हा गौतम आले. गौतमांनी अहिल्येला शाप दिला, तू शिळा होशील. इंद्राला शाप दिला, तुझ्या अंगाला 1000 छिद्र पडतील. त्यानंतर अहिल्या शिळा झाली. रामचंद्राच्या चरणस्पर्शाने तिचा उद्धार झाला. कथा आपल्याला ती माहिती आहे. इंद्र आमच्या विदर्भात कळमला आला, तिथं त्यांनी उपासना केली आणि तो मुक्त झाला. कथा संपली. कथा हा एवढाच विषय झाला. अशी कथा असू शकते का? त्याचं उत्तर आहे नाही. पहिली महत्वाची गोष्ट, जगातल्या कुठल्या तरी बापाने आपल्या पोरीच्या लग्नाकरता पोरग पाहताना असा विचार केला असेल का की जो पहिले मोरगावच्या भोवताला एक चक्कर मारून येईल त्याला पोरगी देण्यात येईल, किंवा एका दिवसात जो द्वारयात्रा करून येईल, आपल्या हिशोबात वापरू ना, एका दिवसात द्वारयात्रा करून येईल त्याला पोरगी देण्यात येईल, हा निकष असतो का पोरगी देण्याकरता? पण ब्रह्मदेवांनी सांगितलं, बरं द्यायची पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याला, हा जर विषय होता तर गौतमांना का दिली? नुसताच नियम म्हणून दिली का? त्याच्या पलीकडं जर समजा गौतमांच्या आश्रमामध्ये इंद्र गौतमांच्या वेशात आला आणि त्याला अहिल्येशी संग केला तर इंद्राला शाप मिळाला हे मी समजू शकतो. अहिल्येला शाप द्यायचं काय कारण होतं? तिची तर काहीच चूक नव्हती, ती तर गौतम समजून मोकळी होती. त्याच्या पलीकडची गोष्ट, ही गौतम पत्नी अहिल्या आहे हे जेव्हा विश्वामित्रांनी रामाला सांगितलं तेव्हा भगवान राम तिला पाय लावतील का?
भले दगड झाली असेल, भले काही झालेलं असेल पूर्वीचं, पण ती ऋषी पत्नी आहे हे कळल्यावर मस्तक ठेवायचं असतं का पाय लावायचा असतो? याचा अर्थ कथा साधी नसते, कथा समजून घ्यावी लागते. कशी समजून घ्यायची? रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्यात मला त्याची किल्ली मिळाली. रवींद्रनाथांनी तो शब्द फोडून दाखवला होता, अहल्या. आणि मग मला किल्ली सापडली. अरे म्हणे हे तर फारच मजेदार आहे. हल शब्दाचा अर्थ आहे नांगर. हल्ल्या म्हणजे नांगरलेली, अहल्या म्हणजे न नांगरलेली. म्हणजे निर्माण काय केली? जमीन निर्माण केली. कोणाला द्यायची? जो कोणी पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला. इथं प्रदक्षिणा शब्दाचा अर्थ मंदिराच्या भोवताल गोल गोल फिरणे नसतं. आपण प्रदक्षिणा तशाच करतो, इकडच्या तिकडच्यानं धक्के मारत. याला प्रदक्षिणा म्हणत नाहीत. प्रदक्षिणा शब्दाचा अर्थ चारही बाजूनी ते तत्व समजून घेणे, याला प्रदक्षिणा असं म्हणतात. गोल फिरायचं असतं ना, नाही का? याचा अर्थ सगळीकडून समजून घ्यायचं, मोरया सगळ्या अंगाने समजून घेणे, याला प्रदक्षिणा म्हणतात. मागून जाऊन डोकं आपटणे नाही. त्याचा काय संबंध आहे? मोरया समोर, त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी, पलीकडं भिंत, त्याच्या पलीकडे हा डोका आपटतो, काय संबंध? पण विनाकारण पहिल्याने आपटला का दुसराही आपटत राहतो. काहीतरी आपल्याकडे मोठी पंचायत आहे. काही करतात. म्हणजे आरती झाली का धन धन वापरतात ना. घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पायनं रूप तुझे, वाक्य वापरताना म्हणताना काय म्हटलं? घाली लोटांगण. केलं काय? त्याचं उत्तर आहे गोल फिरतात. याला लोटांगण म्हणतात. अरे काही तर बोलत असं वागाल की नाही, पण करता की नाही रोज? हो ना, वर्षानुवर्ष गेलं. का कधी विचार नाही केला का? तो फिरला, हा फिरला, नुसतेच फिरताय. अरे नाही फिरायचंय, कशा करता फिरायचं समजून घ्या. काय त्याच्या मागची भूमिका आहे? घाली लोटांगण वंदीन चरणाचा त्या फिरण्याशी काही संबंध नाही, तो वेगळा श्लोक आहे. फिरणे या शब्दाचा अर्थ आरती झाल्यानंतर जे तत्व मी आतापर्यंत गाभाऱ्यात पाहिलं ते आता चराचरात सगळीकडे पाहणे, याला गोल फिरणे म्हणतात. शेजार पदाच्या धक्के मारणे नाही. पण हे याला धक्का मारल त्याला धक्का मारल. प्रदक्षिणा करायची, पृथ्वी प्रदक्षिणा याचा अर्थ ज्यानी सगळीकडून पृथ्वी तत्व म्हणजे शेती तत्व समजून घेतलं, कृषी विज्ञान समजून घेतलं, त्यालाच शेती द्यायची. आणि कृषी विज्ञान कोणाला समजलं? त्यांचं नाव दिलं गौतम. काय सुंदर शब्द आहे. त्याच्यात गो म्हणजे गाय, त्यात तम म्हणजे श्रेष्ठ. जो गो विज्ञानात श्रेष्ठ ते गौतम. या गौतमांची मुद्गलांनी शेती सांगितली एका दिवसाची. संध्याकाळी पेरत होते आणि सकाळी कापणी होत होती. तुम्हाला असं कुठं असते का? तुम्हाला नाही पटलं म्हणून भानगडीत पडू नका. आपल्या पटण्याच्या पलीकडे अनेक गोष्टी असतात. जसं या सगळ्या आधीच्या पिढीच्या लोकांना विचारा, यांच्या लहानपणी एक वाक्य होतं, आजोबांनी झाड लावायचं, नातवानी आंबे खायचे. बरोबर? आता उरलंय तसं? नाही उरलं. 5 वर्षात फळं येतात. तुम्हीच लावलेले आंबे तुम्हालाच खाता येतात आयुष्यात 3-4 वेळा, नाही का? कारण 4-5 वेळा, प्रत्येक वेळा 5-5 वर्षांनी झाडं लावत पुन्हा पुन्हा मिळतील खायला, काही प्रश्न नाहीये. म्हणजे आपण 3 पिढ्यांचे झाडं 5 वर्षांवर आणले, काही दिवसांनी एका दिवसाची शेती सुद्धा होईल. तोपर्यंत पुराणांना भाकड कथा म्हणू नका. सगळं शक्य आहे. आपल्याला समजत नाही, ही आपली अडचण आहे. एका दिवसाची शेती करायची, अत्यंत मोठा दुष्काळ पडला. गौतम एका दिवसाची शेती करतायत, गो विज्ञानाच्या भरोशावर करतायत. मला ते सांगायचंय. पहिल्यांदा तर लोकांनी मुकाट्याने त्यांचं सगळं विज्ञान स्वीकारलं, पण नंतर त्यांचं नाव होतंय हे पाहिलं की त्यांच्यावर आरोप करायचे ठरले. एक मरतुकडी गाय मुद्दाम शेतात पाठवण्यात आली. गौतमांनी तिला हाकलण्याचं निमित्त झालं. गाय जागेवर मेली आणि गौतमांनी गोहत्या केली म्हणून सगळ्यांनी बोंबाबोंब केली. आरोप करायला सोपं असतं, गोहत्या केली, गोहत्या केली. पण वाक्य व्यवस्थित समजून घ्या. मेली कोणती गाय? जी अत्यंत मरतुकडी होती, भाकड अवस्थेतली होती. ती गाय जरी मेली तरी गौतम संपतात. हे समजून घ्या पुढचं. म्हणजे भाकड गाय सुद्धा कृषीच्या उपयोगाची आहे. आपण तिला कृषीच्या उपयोगाची न समजता जेव्हा विकतो तेव्हा शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली. हे पुढचं तत्व आपल्याला सांगायचंय. मग ती गाय बाहेर पाठवण्यात आली. गौतम गोहत्येने युक्त झाले. गोहत्येतून दूर होण्याकरता त्र्यंबकेश्वरला येऊन पोहोचले. तिथे येऊन त्यांनी तपश्चर्या केली. ती कथा पुन्हा वेगळी. तिथे येऊन तपश्चर्या केली. तिथे दक्षिण गंगा प्रगट झाली, गोदावरी. तिच्या कथेमध्ये ते सगळं वर्णन आहे. तितके दिवस गौतम शेतातून दूर आहेत.
म्हणजे कसंही करून गोविज्ञानवाला माणूस शेतातून बाहेर काढायचा. एकदा तो बाहेर गेला की काय करता येतं, इंद्राला तिथं घुसता येतं. इंद्र हा सत्ताधीशाचं प्रतीक आहे. एकदा शेतकरी शेतातून दूर गेला की मग त्या जमिनी वाटेल तशा विकत घेता येतात आणि त्याच्यावर आपल्याला पाहिजे तसे सेज उभारता येतात. याला इंद्राचा तिच्यावरचा अत्याचार म्हणतात. तिने अत्याचार केला. अत्याचार दोन प्रकारचा, एक कृषीच्या लायकीची न ठेवणे हा पहिला अत्याचार, आणि दुसरा एकाच जमिनीतून एकाच वर्षी 4-4 वेळा पिकं घेत राहणे हा अत्याचार आहे. हा तिच्यावरचा बलात्कार आहे. लक्षात घ्या. तिने वर्षातून एक पीक द्यायचं असेल तर तिच्यातून 4-4 पिकं रासायनिक मारा काढू काढणे याला बलात्कार म्हणतात. परिणाम काय झाला, सगळी जमीन दगड झाली. म्हणून अहिल्या शिळा झाली. आता किती खत टाका पिकच येत नाही. आपल्याकडचा शब्द सांगू, पांढरी पडणे. इतकं पाणी टाकलं, इतके खत इतकं क्षार टाकले की आता काही करा येतच नाही पिक. ही परिस्थिती पुढची निर्माण झाली. सगळी जमीन दगड झाली. अहो सगळेजण आपले लोक आठवा, तुमच्या माझ्या लहानपणी लाकडाचा नांगर होता की नाही हो? लाकडाचाच नांगर होता. तो सहज जमिनीत जाऊ शकत होता. आता लोखंडाचा जात नाही. आपण तिला किती कडक केली आहे विचार करा. याला अहिल्या शिळा होणे असं म्हणतात. दुसरा परिणाम झाला इंद्रावर. इंद्राच्या शरीराला हजारो छिद्र पडले. त्याला नाना प्रकारचे रोग म्हणतात. शेतकरी मातीत गेला, कारण त्या अन्नद्रव्यांनी, विषारी अन्नद्रव्यांनी खाऊन शेतकरी आणि शेतीच्या भरोशावर वागणारे सगळे प्रकृती मातीत घालून मोकळे झाले. शाळेमध्ये 5-5 वर्षाचे पोरं जाड भिंगाचा चष्मा लावून जेव्हा पाहायला मिळतात तेव्हा इंद्राच्या शरीराला छिद्र पडणे म्हणजे काय ते कळतं. नोव्हेंबरच्या उन्हाळ्यामध्ये पोरं प्रार्थनेच्या वेळा पडतात. ही परिस्थिती आहे. नोव्हेंबरचं ऊन सुद्धा त्यांना सहन होत नाही. मेचा तर विचारच नाही. ही परिस्थिती आहे. हे जर राष्ट्राचे भावी आधारस्तंभ असतील तर राष्ट्र उभं कशावर राहील? कारण फोक्स आपण सगळं करून टाकलं. तुमच्या माझ्या लहानपणी एवढाच मुळा येत होता, हाता एवढा, पण खाल्ला तर 2 दिवस मुळ्याची ढेकर येत होती. आता मुळा आला एवढा, खाल्ला तर चवच लागत नाही. याला म्हणतात शेती मातीत घालणे. हे सगळा प्रकार केला कारण आपण गोविज्ञानापासून शेती दूर केली. मग पुन्हा इंद्र विदर्भात गेला. का विदर्भात? कारण तिथं गृत्समद आहेत आणि गृत्समद हे शेतकरी असणारे ऋषी आहेत. पण सोडून द्या, तेव्हा गृत्समद पाहू. तेव्हा आपल्याला सांगू, गौतमांची ही 1 दिवसाची अद्वितीय शेती सांगितली. का मी मुद्दाम या कथा या पद्धतीने सांगतोय? कारण तुमचे माझे ऋषी केवळ नुसते दाढ्या वाढवून शेंडीला गाठा मारून गजानन करणारे फक्त तपस्वी नव्हते. ते तर करतच होते, पण त्या सगळ्याच्या सोबत ते वैज्ञानिक होते. याही अंगाने आपल्याला ते सगळे समजून घ्यावे लागतील. तेव्हा आपल्याला पुराण नेमकं कळेल. हा विषय आला, याचा विषय येऊन पडला. मग कश्यपांचा विषय आला, अदितीचा विषय आला. त्या कश्यपांनी अदितीच्या पोटी एका बाजूला देवता जन्माला आल्याचं वर्णन केलं, दुसऱ्या बाजूला नाना प्रकारचे दैत्य जन्माला आले. कश्यपांचं वर्णन असं आहे, कश्यपांना 13 पत्नी, सगळ्याच प्रकारच्या जीवसृष्टी या कश्यपांच्याच पोटी जन्माला आल्या. सगळे जीव. मग दितीच्या पोटी दैत्य आले, कद्रूच्या पोटी नाग आले, वणितेच्या पोटी गरुड आले, शेण म्हणजे इत्यादी पक्षी आले. सगळ्या प्रकारचे जीव एकाच कश्यपाच्या पोटी जन्माला आले. याला उत्क्रांतीवाद असं म्हणतात. एकच मूळ तत्व, एकच मूळ सजीव. जशी परिस्थिती बदलतो, म्हणजे कश्यप एक, बायको बदलली की त्याचे पोरं बदलले, तसं जशी परिस्थिती बदलते तसं तो जीव वेगवेगळ्या रूपात विकसित होतो. ही जी उत्क्रांतीवादाची कल्पना आपल्याला नवीन विज्ञानाने सांगितली ती कश्यपांच्या रूपात सांगितली. त्या कश्यपांच्या घरी भगवंताचे अवतार झाले आणि मग त्या कश्यपाकडे जसे त्या बाजूला भगवंताचे अवतार झाले, सगळे दैत्य झाले. त्या दितीच्या पोटी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू जन्माला आले. काल आपण यांचं वर्णन पाहिलं. तो हिरण्यकश्यपू जन्माला आला आणि त्या हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हादा तुझा जन्म झाला. एवढं लांबलचक सगळं गृत्समदांनी त्या प्रल्हादाला ऐकवलं. आणि मग तिथून पुढचा विषय आला, म्हणजे प्रल्हादा तुला सुद्धा पहिल्यांदा नरसिंह रूपात भगवंतांनी दर्शन दिलं. त्यावेळा तू शांतपणे चांगला राहिला, पण नंतर तू मूळचा दैत्य,
तू तुझ्या मित्रांमध्ये राहिला, तिथं राहिल्यामुळे संगतीने तुझ्यावर दोष निर्माण झाला, पुन्हा तुला राक्षसी प्रवृत्ती आली, तू पुन्हा देवतांवर आक्रमण करून गेला. पण पूर्वीच्या तुझ्या प्रेमाचा विचार करता भगवान विष्णूंनी तुझे सगळे सोबती मारले, तुला मात्र आणून पुन्हा पाताळात ठेवलं. पण त्या सगळ्याचा परिणाम तुझ्यावर झाला आणि म्हणून तुझ्या आतमध्ये मद निर्माण झाला. माझ्यासारखा कोणी नाही असं निर्माण झालं. तुला जर जगायचं असेल आणि सुखानी राहायचं असेल तर प्रल्हादा तुझ्या मनातला हा मद मार, कारण हा मदासुर जोपर्यंत मारल्या जात नाही तोपर्यंत प्रल्हादा तू सुखी होत नाही. स्वाभाविक प्रल्हादानी प्रश्न विचारला, मदासुर हे तर नावही कधी ऐकलं नव्हतं, हा कोणता राक्षस आहे, मला काहीतरी समजावून सांगा या चरित्र. आणि मग गृत्समदांनी प्रल्हादाला मदासुर चरित्र सांगायला सुरुवात केली. कसा निर्माण झाला म्हणे, भृगू नावाचे ऋषी झाले. या भृगू नावाच्या ऋषींना सुलोमा नावाची पत्नी होती. या सुलोमा नावाच्या पत्नीला आश्रमात पाहण्याकरता एक दिवस चुकून एक राक्षस तिथून गेला. त्या राक्षसाने त्या सुलोमेकडे पाहिलं आणि राक्षसाला आठवलं काय, ही राजकन्या आहे मूळची. अनेक ऋषींनी राजकन्यांशी लग्न केल्याचं तुमच्या माझ्या पुराणांमध्ये पाहायला मिळतं. ही राजकन्या असलेली सुलोमा जी आहे, या सुलोमाला लहानपणी तिच्या बापाने बोलता बोलता बोलला होता, अत्यंत खोड्या करते तू, थांब एखाद्या राक्षसालाच तुला देतो. आता हे गमतीने वाक्य असतं, आपण सहज बोलतो तशा पद्धतीत बाप बोलला. हा राक्षस तिथून चालला होता, याला वाटलं जमलं आपल्याला भेटली, याच्या डोक्यात ते पक्क बसलं, तुला राक्षसाला देतो म्हणून. काही दिवसांनी ती भृगूंशी लग्न करण्यात आलं, भृगूंच्या आश्रमात आली. या राक्षसाला आता आठवलं, तेव्हा लहान होती, न्यायचं नव्हतं, आता व्यवस्थित तरुण झालेली आहे. या हिशोबात तिच्या मागं लागला. राक्षस तिला पकडून नेतोय. ही म्हणते मी भृगू पत्नी आहे, तू माझ्या का मागं लागला. म्हणे तुझ्याच बापाने मला दिलेलं होतं. म्हणे अरे पण मी आता दुसऱ्याची पत्नी आहे. तो म्हणते ते तुमच्याकडचे नियम आहे, आम्हाला कुठं चालतात. दिसली ती बाई उचलायची, यालाच तर राक्षस म्हणतात नाही का. मी तुला उचलून नेणार. तर म्हणे कशावरून तुला दिलेलं होतं. म्हणे ते काय समोर अग्नी पेटलेला आहे त्याला विचार. कारण अग्नीचा संबंध आपल्याकडे त्याला जात वेदा असं म्हणतात. जे काय जगात घडतं ते सगळं त्याला कळतं. म्हणून तुमच्या माझ्याकडचा कुठलाही संस्कार हा अग्नीशिवाय होत नाही. काही करायचं असलं की समोर यज्ञकुंड पेटवायचं आणि अग्नी साक्षिक, अग्नीला साक्ष ठेवून प्रत्येक गोष्ट करायची असते. ती भारतीय संस्कृती. त्या अग्नीला माहिती आहे. त्या सुलोमीने अग्नीला विचारलं खरं आहे का. अग्नी काहीच बोलला नाही, कारण राक्षस भयानक समोरच उभा होता. याच्या विरुद्ध बोलावं तरी पंचायत, बाजूनी बोलावं तरी पंचायत. राक्षस काहीच हे करतं, अग्नी काहीच बोलत नाही. राक्षस संतापला, म्हणे सांग खरं खरं. ते म्हणे नाही, चुकून तिचा बाप बोलला होता, पण आता तेव्हा तो लहान असताना ती बोलली, ती लहान असताना चुकून बोलला होता, एवढं खरं मानू नको. ते तेवढ्या पुरतं होतं. तो म्हणाला ते तेवढ्या पुरतं होतं की नाही मला माहित नाही, माझ्या दृष्टीने बोलला होता, खरं आहे की नाही मी उचलून नेणार. म्हणून त्यांनी शेवटी सुलोमेला उचलायला सुरुवात केली. पण सुलोमा गर्भवती होती. त्या अचानक धक्क्याचा परिणाम झाला आणि तिचा तो गर्भ च्युत झाला. च्युत म्हणजे पडणे. जो च्युतहून जन्माला आला म्हणून त्यांचं नाव च्यवन असं पडलं. महर्षी च्यवन प्रकट झाले. इतकं अद्वितीय तेज होतं भृगुनंदनाचं. त्यांनी नुसतं पाहिलं, राक्षस जागेवर जळून गेला. नंतर च्यवन मोठे झाले, उपनयन करण्यात आलं, तपश्चर्या करता जाऊन बसले. तपश्चर्या करता हे जलात जाऊन बसले, पाण्यात बसून तपश्चर्या करायची. ज्याला स्तंभन करून तपश्चर्या करायची. स्तंभन करून तपश्चर्या करतायत, एका कोळ्याने जाळं टाकलं, हे त्या जाळ्यात अडकले. नियम असा आहे, कोळ्याच्या जाळ्यात जे काय अडकतं त्याच्यावर कोळ्याचा अधिकार. शास्त्र नियमाप्रमाणे कोळ्याचा अधिकार झाला. हे बाहेर आले. आल्यानंतर त्यांनी पाहिलं, म्हणे राजा कोण आहे. कारण तपश्चर्या वर्षानुवर्ष करत होते. म्हणे राजा कोण आहे. नहुष नावाचे राजे राज्य करत होते. त्यांना बोलावण्यात आलं. म्हणे राजा तुझं काम आहे, मी ऋषी आहे, माझं संरक्षण करणे, माझं पालन करणे तुझं काम आहे, कारण त्याच्याकरता तू गादीवर बसलाय. या कोळ्यांनी मला पकडलंय, नियमानुसार माझं शरीर त्यांचं झालंय, माझं शरीर सोडवून दे, यांना दान दे आणि माझं शरीर सोडवून दे. राजा म्हणतो 1000 सोन्याच्या मोहरा देतो. हे म्हणतात बस, आमची एवढीच किंमत. म्हणे लाख देतो. म्हणे बस. म्हणे कोट्यावधी देतो. हे म्हणे बस. म्हणे अर्ध राज्य. हे म्हणतात पुन्हा बस. म्हणे पूर्ण राज्य. हे म्हणतात बस. एवढंच. राजा म्हणतो आता मी काय देऊ, उरलं काय माझ्याजवळ. सांगायची गोष्ट आहे, एका बाजूला अख्खं राज्य वेगळं आणि एक ऋषी वेगळा.
ऋषी राज्यात मोजता येत नसतात, ऋषींची किंमत पैशात करता येत नसते, ज्ञान कधीही पैशात मोजता येत नाही. राजसत्ता ही मर्यादित असते, कारण राजसत्तेला त्याच्या राज्यापुरतीच किंमत असते. यवतमाळचे आमदार यवतमाळपुरते खूप मोठे आहेत की नाही, यवतमाळचे खासदार यवतमाळपुरते खूप मोठे आहेत की नाही, मी त्यांना कमी लेखत नाही, व्यवस्थित समजून घ्या, उदाहरण फक्त सांगतोय. पण यवतमाळचे आमदार समजा इथं आले तर रांगेत उभे राहिल्याशिवाय तुम्ही समोर जाऊ देता का? तुम्ही म्हणलं उभा राहा, तिकडचा आमदार असेल आम्हाला काय देणं घेणं आहे, तिकडचा खासदार असेल आम्हाला काय देणं घेणं आहे. पण यवतमाळचे गजानन शास्त्री पुंड आले तर सगळे नमस्कार करतात की नाही, कारण ज्ञान हे सत्तेच्या पलीकडे असतं. ज्ञानाला हे नियम लागू नसतात, हे आपल्याला कळलं पाहिजे. ज्ञानी सगळ्या जगात वंदनीय असतो. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. राजा तेवढ्या पुरता असतो. राज्याच्या भरोशावर विद्वान मोजता येत नाही, पैशाच्या भरोशावर ज्ञान मोजता येत नाही. ही कथा आपल्याला सांगण्यात आली. म्हणे एक काम कर, कुठल्या तरी शहाण्या माणसाला बोलाव, तो सांगेल नेमकं माझं मूल्य काय आहे. महर्षी भरद्वाजांना बोलावण्यात आलं, कुलगुरू आहेत त्यांचे. भरद्वाजांनी सांगितलं एक काम कर, गाय आणि ब्राह्मण दोघं सारखे असतात, तू त्या कोळ्यांना गायी दे. राजाने 1000 गायी दिल्या वगैरे तो भाग सोडून द्या, पण वाक्यातलं त्यातलं आपल्याला समजून घेण्यासारखं आहे, गाय आणि ब्राह्मण सारखी असते. आणि म्हणून आपल्या राजाचं ब्रीदवाक्य गो ब्राह्मण प्रतिपालक असतं. पण आता अडचण अशी आहे का हा शब्द वापरला तर गोंधळ होऊ शकतो. तो का वापरायचा समजून घ्या. गो म्हणजे गाय, हा पशुतला सगळ्यात शांत प्राणी आहे. ब्राह्मण शब्दाचा ज्ञानाशी अर्थ आहे, तो सगळ्यात शांत. आणि जगातल्या सगळ्यात शांत जीवाचं सुद्धा संरक्षण करतो त्याला राजा म्हणतात. सिंहाचं संरक्षण तर कोणी करते, कशाला करतं, तो स्वतःच करतो ना. संरक्षण गायीचंच करायचं असतं. अत्यंत शांतातल्या शांत जीवाचं संरक्षण, क्रूरांचं संरक्षण ते स्वतःच करतात. बाकीच्यांवर आक्रमण न करणाऱ्यांना सुद्धा शांत ठेवतात, त्यांना सम्राट म्हणतात. आणि पुढचा हिशोब सांगितला, गाय आणि ब्राह्मण का, कारण या दोघांच्या भरोशावर यज्ञ चालतात. कारण ब्राह्मणांच्या जवळ यज्ञाला लागणारे मंत्र आहेत आणि गायींच्या जवळ यज्ञाला लागणारं आहुती द्रव्य आहे, तुपाचा विषय. म्हणून गो आणि ब्राह्मण ही जोडी आपल्याकडे कायम सांगितली. राजाने गायी दिल्या नहुशांनी, चवनांना सोडवण्यात आलं. चवन तिथून निघाले, पण निघालेले चवन पुन्हा तपश्चर्येला जाऊन बसले. बराच काळ गेला. खूप काळानंतर शर्याती नावाचा एक राजा झाला. या राजा शर्यातीला एक सुकन्या नावाची कन्या होती. शर्याती तिच्यासह शिकारी करता जंगलात आले, पण सांगण्यात आलं याच जंगलामध्ये कुठंतरी महर्षी चवन तपश्चर्या करतायत, आपल्यापैकी कोणीही त्यांना त्रास होईल असं वागू नका म्हणून सांगितलं, पण ऐकल्या गेलं नाही. या सगळ्या मुली इकडे तिकडे फिरत होत्या, सुकन्या आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी. त्या मैत्रिणींनी इकडे तिकडं पाहिलं, एका वारुळामध्ये काहीतरी चमकताना दिसलं. त्या मैत्रिणींनी सुकन्येला सांगितलं. सुकन्येनी एक काडीला पुढं काटा लावला आणि त्या वारुळात खूप हसला. नेमके महर्षी चवन होते, त्यांच्या डोळ्यात काटा गेला. काटा जसा बाहेर आला रक्त दिसलं. सुकन्या घाबरली. चवनांनी आतमधून वारुळातून शाप दिला, सगळ्यांचं मलमूत्र बंद. सगळं स्तंभित झालं. सगळी सेना गडबड गडबड लोळतीये, मलमूत्र त्यागच होत नाहीये. शेवटी राजाच्या लक्षात आलं गडबड काहीतरी झाली. राजाने चौकशी केली, काय झालं. म्हणे आमच्याच्याने अशी अशी चूक झाली. सगळेजण कसे बसे वारुळापाशी आले. वारुळ साफ करण्यात आलं. महर्षींच्या पायावर मस्तक ठेवून विनंती केली. महर्षींनी अजब गोष्ट सांगितली. म्हणे जिनी माझा डोळा फोडला ती याच्यानंतर माझ्या सेवेत राहणार असेल तर बाकीच्यांना सोडतो, नाही तर बसा लटकून. नाईलाज झाला. ऋषिकन्या शहाणी, राजकन्या शहाणी होती. ती म्हणाली एका पायी सगळ्यांचं विघ्न नको, म्हणून तिने मान्य केलं. सुकन्येचा आणि चवनांचा विवाह झाला. पण पुढे काल जसं रुचिकांचं झालं तसं सुकन्येच्या सेवेनी चवन प्रसन्न झाले. प्रसन्न झालेल्या चवनांनी सांगितलं काय पाहिजे ते माग. तिने सांगितलं तारुण्य असलं पाहिजे. चवनांनी आकाशाकडे पाहिलं, वरून 2 देव उतरले. त्यांना अश्विनी कुमार असं म्हणतात. या अश्विनी कुमारांनी चवनांच्या सह तापीच्या कुंडामध्ये उडी मारली. आज हे कुंड सुरतला पाहायला मिळेल तुम्हाला. वैद्यनाथ असं त्या स्थानाला म्हणतात. त्या वैद्यनाथाच्या जवळ उडी मारली. आताची तापी उडी मारण्यासारखी उरलेली नाही, आता त्याला मी काही करू शकत नाही.
पण त्या काळात तापीमध्ये उडी मारली आणि वर येताना त्यांनी काय अंगाला लावलं माहित नाही. ते माहिती असतं तर कशाला आपली वेळ अशी आली असती, आपणही लावून फिरलो असतो. पण त्या अश्विनी कुमारांनी काहीतरी लावलं आणि बाहेर आलेले 3 इतके सारखे होते की कोणते देव आणि कोणते ऋषी तेच ओळखू येत नव्हतं. शेवटी सुकन्येनी प्रार्थना केली, माझा पती मला परत करा, बाकीच्या 2 देवांनो कृपया मागं सरका. तिच्या पातिव्रत्यावर प्रसन्न झालेल्या अश्विनी कुमारांनी तिचा पती तिला सांगितला, पण हे सगळं करताना त्यांनी अट टाकली, आम्ही तुम्हाला तरुण तर करून देतो, तुम्हाला काय खाऊ घालतो माहित नाही. पण त्यांना जे काय खाऊ घातलं त्यांना नंतर च्यवनप्राश म्हटलं गेलं. त्यांनी तारुण्य मिळते की नाही माहित नाही, पण वार्धक्य लांबते एवढं मात्र नक्की नाही का. तेवढं आपल्याला सगळे आयुर्वेदवाले सांगतात, तेवढा च्यवनप्राशचा उपयोग जरूर करत जाते. च्यवनांच्या नावाने प्रसिद्ध म्हणून त्याला च्यवनप्राश असं म्हटलं जातं. तो च्यवनप्राशचा विषय झाला. च्यवन समोर येऊन पोहोचले. त्या अश्विनी कुमारांनी सांगितलं होतं, आम्हाला यज्ञात स्थान मिळावं, तेवढ्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला तरुण करून देतो. ही सगळी कथा शर्यतीला कळली आणि शर्यतीने सांगितलं, जर असा यज्ञ होणार असेल, पहिल्यांदाच अश्विनी कुमार यज्ञात येणार असतील, त्याच्यापूर्वी त्यांना स्थान नव्हतं, पहिल्यांदाच जर ते येणार असतील तर असा यज्ञ माझ्याकडे असला पाहिजे. आणि तेव्हापासून सासऱ्याच्या पैशावर जावयाने यज्ञ करण्याची पद्धत सुरू झाली. तिथून पहिली पद्धत. महर्षी च्यवनांनी पहिला यज्ञ केला. अधिक मास असल्यामुळे सांगायला हरकत नाही ना, नाही का. सासऱ्याच्या पैशावर यज्ञ करण्याचा विषय, तिथं यज्ञ सुरू झाला. गमतीचा भाग जाऊ द्या. त्या याच्यामध्ये अश्विनी कुमारांचं आवाहन करण्यात आलं. देवराज इंद्र तिकडून आले. इंद्र म्हणतो, यांना नाही बसू देणार मी माझ्याजवळ, हे वैद्य आहेत, हे कुठं आमच्याजवळ बसत असतात का? हे वाक्य ऐकून ठेवा, नाही का. ते वैद्य आहेत, त्यांना कुठं आमच्याजवळ बसवत असतात का? वैद्यांना का बसवायचं नाही? कारण वैद्य हे माणसाच्या रोगावर जगतात. त्या काळची पद्धत आहे, आता बद्दल नाही. आता डॉक्टरला काय वाटेल तेवढा मान आहे हो, आत्ताच्या याच्याबद्दल नाही बोलत आहे. वैद्यांच्या भरोशावर नाही का? कारण इतरांच्या रोगांवरच ज्यांचं जगणं अवलंबून आहे ते लोक समाजामध्ये श्रेष्ठ मानल्या जात नव्हते. कारण इतरांचं त्याच्या डोक्यात चालू असणार ना, हा आजारी पडला पाहिजे आणि माझ्याकडे आला पाहिजे. चिंतन वाईट आहे त्याच्या मागचं, तो भाव समजून घ्या. वैद्यांना नाकारत का होते? कारण वैद्य तुमच्या आजारपणाचा विचार करत होते. त्यांना वाटत होतं तुम्ही आजारी पडावेत आणि असे माणसं समाजात आदरणीय असावेत का? ही भूमिका आहे त्याच्या मागची. ती भूमिका मुद्दाम तुम्हाला सांगतो. त्या वैद्यांना आणून बसवायचं ठरलं. इंद्राणी नाही म्हटलं. इंद्राणी वज्र उगारलं. भगवान यांनी च्यवनांनी वर त्याच्याकडे पाहिलं. त्याचा हात जिथल्या तिथं स्तंभित झाला. हात अडकला एवढ्यानी झालं नाही. भगवान च्यवन संतापले आणि संतापलेल्या च्यवनांनी इंद्राला शिक्षा करण्यासाठी एक भयानक राक्षस जन्माला घातला. त्याला मदासुर असं म्हणतात. तो मदासुर जन्माला आला. पहिल्यांदा इंद्र शरण आला. यांनी मदासुराला सांगितलं, जा हरकत नाही, काही दिवस तपश्चर्या कर. तेवढ्या पुरता मद दबला. यज्ञ पूर्ण झाला. महर्षी च्यवन भृगूंकडे आले. पिताजींना वंदन केलं. पिताजींनी खरडपट्टी काढली. काही मूर्खपणा का करतोस? ताकद आहे तुझ्यामध्ये, म्हणून कुठल्याही शक्ती जागृत करायच्या नसतात. ज्या शक्ती नंतर आपल्याला सांभाळता येणार नाहीत, अशा शक्तींना तात्पुरत्या स्वार्थाकरता जागृत करणं, याला मानवता म्हणत नसतात. हे भृगू तेव्हापासून समजावून सांगतायत. आपल्याला आणखीनही कळलं नाही. आपण नवनवीन मदासूर तयार करतोय. मग त्याला नवीन भाषेत काय काय म्हणतात, सगळे नावं घ्यायची गरज नाही ना व्यासपीठावरून. दरवर्षी एक नवीन मदासूर तयार होतो आणि त्याला मारण्याकरता पुन्हा सैन्याचे सगळे नाना प्रकार केल्या जातात. हे सगळे तयारही हेच करतात आणि हेच मारत बसतात, नाही का. हा सगळा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर चालत असतो. कुठलीही वाईट गोष्ट तयार करताना ती आपल्याला थांबवता आली पाहिजे, तरच निर्माण करावी. ही भूमिका आपल्या समोर कथेतून सांगितली. महर्षी भृगू म्हणतात, अरे क्षमेची भूमिका असली पाहिजे. क्षमेनी माणूस मोठा होतो. म्हणून भृगूंनी स्वतःच्या आयुष्यातली गोष्ट सांगितली. म्हणजे सगळ्या ऋषी देवता एकत्र आल्या होत्या. सगळ्यात श्रेष्ठ कोण याची तपस्या करायचं ठरलं, परीक्षा करायचं ठरलं आणि मला परीक्षक नेमण्यात आलं. मी सगळ्यात वरती सुरुवात केली. ब्रह्मदेवांकडे गेलो. ब्रह्मदेवांनी मला बसवलं. मी ब्रह्मदेवांची वाटेल तशी निंदा केली. म्हणजे अत्यंत सामान्य असणारा तू, आपल्याच पोरीवर भाळणारा तू वगैरे वगैरे निंदा केली. ब्रह्मदेव संतापले. संतापले की हे जाऊन पाया पडले. म्हणे नाही
नाईलाज आहे, परीक्षा घ्यायला सांगितलं होतं म्हणून केलं, माफ करा, रागवू नका. तिथून ते शंकरांकडे गेले, शंकरांना त्यांनी निंदा केली. शंकरांनी तिसरा डोळा उघडायची वेळ आली की हे पुन्हा पाय धरून मोकळे झाले. म्हणे शंकरही नाही. भृगू म्हणतात मी पुन्हा खाली आलो, वैकुंठात येऊन पोहोचलो. वैकुंठाधिपतींना नाना प्रकारे निंदा केली. स्त्री वेशधारी घेऊन पळून जाणारा तू, मोहिनी वेश, स्त्री वेशात पळून जाणारा तू, अशा प्रकारची निंदा त्यांची केली. पण भगवान विष्णू शांत होते. म्हणे शेवटी पाया पडायला आले. मी आणखीन मोठी परीक्षा पाहण्याकरता लाथ मारली. भृगूंची लाथ भगवंतांनी स्वतःच्या छातीवर पदलांछन म्हणून घेतली. भृगुवत्सलांछन. आजही पंढरपूरला जाऊन पहा, पांडुरंगाच्या इथं भृगुवत्सलांछन दाखवल्या जातो. का ज्ञानी माणसाचा पाय सुद्धा उपयोगाचा असतो, ही भूमिका त्याच्यात आहे. भगवान विष्णू शांत आहेत. भृगू म्हणतात त्या क्षमाशीलतेमुळे मी सांगितलं विष्णू सगळ्यात श्रेष्ठ आहे. नंतर मग पुढचा प्रकार होत गेला. त्या विष्णूंना हरवण्यात आलं दक्ष यज्ञामध्ये, म्हणून मी शंकरांच्या मागे लागलो. त्या शंकरांची नाना प्रकारचे हाल पाहिले, म्हणून मग मी शेवटी गाणपत्य झालो इत्यादी त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं आता तू असा मदासूर तयार केलाय, तू गणेश उपासना कर. च्यवनांनी गणेश उपासना केली. त्याच तापीला जिथं वैद्यनाथाचं क्षेत्र सांगितलं तिथं च्यवन गणेशाची स्थापना करण्यात आली. च्यवनांनी उपासना केली. इकडे मदासूर जंगलामध्ये गेला, त्यांनी शक्तीची प्रचंड उपासना केली. शक्तीची उपासना करून नाना प्रकारचे वरदान मागितले आणि मग आपली कथा पुढची ठरलेली. अद्वितीय वरदान मागितले. वरदान मागताना मागितलं प्रकृतीनी युक्त असलेल्या कशानीही मृत्यू नसावा. एक एक टप्पा पुढचा पहा. पहिला मत्सरासूर झाला. मत्सरासुराने वरदान काय मागितलं होतं? मत्सरासुराचं वरदान होतं पंचमहाभूतापासून मृत्यू नसावा. याचं वरदान थोडं पुढं गेलं. तो म्हणतो प्रकृतीतल्या कशाने मृत्यू नसावा. प्रकृतीत 8 गोष्टी आहेत, पंचमहाभूत 5, सत्वरजतम हे 3 गुण मिळून 8. म्हणजे याने आणखीन पुढचा टप्पा केला. प्रकृतीतल्या कशाने मृत्यू नसावा हे मागितलं कोणाला? प्रकृतीला. म्हणून जगदंबेची उपासना केली. मग पुढचा सगळा प्रकार ठरलेला. स्वर्ग जिंकला, पाताळ जिंकला, मृत्यूलोक जिंकला. सगळे देव वनवासात गेले. तिथं त्यांना सनक सनंदन सनातन सनत कुमार भेटले आणि त्यांनी समजून सांगितलं अरे बाबा, प्रकृती याचा अर्थ या पंचमहाभूतांनी आणि सत्वरजतमानी जे युक्त असतं त्याला ग असं म्हणतात. हे सगळं ग या अक्षराने दाखवल्या जातं. याच्या पलीकडं जे असतं म्हणजे जे पंचमहाभूतात न बसणारं आणि त्रिगुणामध्ये न बसणारं, म्हणून मोरयाचं वर्णन काय? त्वम गुणत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः. हे जे गणेश तत्वाचं विश्ववर्णन केलं ते या सगळ्याच्या पलीकडचं, त्याला न असं म्हणतात. या दोन्हीचं एकत्रीकरण त्याला गण असं म्हणतात आणि या गणांचा जो प्रमुख त्याला गणपती असं म्हणतात, गणेश असं म्हणतात. तू या गणेशाचं तुम्ही सगळेजण चिंतन करा असं त्या सनक सनंदन सनातन सनत कुमारांनी सांगितलं. त्याच्यानुसार सगळ्या देवतांनी मोरयाचं चिंतन केलं आणि मोरयाचं चिंतन करून मोरया प्रगट झाले. मोरयांनी सांगितलं ठीक आहे, यावेळा आम्ही तुमच्याकरता एकदंत अवतार घेतो. मारायला कोणाला आले? मदासुराला. मद कशाचा होतो? त्याचं उत्तर आहे सत्तेचा. मद हा सत्तेचा होतो. सत्ता कुठल्याही स्वरूपातली. सत्ता या शब्दाचा अर्थ केवळ पॉलिटिकल सत्ता हा विषय घेऊ नका. माझ्याजवळ पैसा भरपूर असणे मद. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, थोडेसे पैसे जवळ असले तर माणूस शांतपणे समोर ठेवतो, पण गठ्ठीच्या गठ्ठी आणून द्या, कधी प्रेमाने अशी ठेवत नाही, असा फेकतो, आपोआप येतो. त्या पदार्थाचे गुणधर्मच येतात. पैसा जास्त आला की असा फेकला जातो. सगळ्या पदार्थांचे गुणधर्म, विषय निघाला म्हणून 1 मिनिट सांगतो. तुमच्या हातात जे जे पदार्थ येतात त्या प्रत्येक पदार्थाचा तुमच्यावर परिणाम होतो, वस्तूचा परिणाम होतो. लहानसं लेकरू पहा घरातलं, तुम्हाला अनुभव सगळ्यांना असलेला. घरात लहानसं लेकरू असतं 3-4 वर्षाचं, त्याचं त्याच्या आईशी काही भांडण नसतं, तो त्याच्या आईवर रागवत नसतो, त्या लेकरात क्रूरपणा नसतो, पण त्या लेकराच्या हातात खोटी खोटी दिवाळीची बंदूक द्या आणि ते लेकरू आईवर रोखतं, तेव्हा त्याचा चेहरा पहा कसा असतो. क्रूर असतो की नसतो? कुठून आली क्रूरता? त्याचं उत्तर आहे त्या बंदुकीचाच परिणाम आहे.
हातामध्ये आलेली वस्तू त्या वस्तूचा प्रभाव तुमच्यावर टाकते. उलट्या बाजूला हातामध्ये माळ घ्या, डोळे आपोआप मिटल्या जातात, कारण वस्तूचाच परिणाम असतो. दुसरं उदाहरण सांगतो. अनेकदा तुम्हाला पाहायला मिळेल शाळांमध्ये हा प्रकार असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा स्पर्धा असतात. त्या वेशभूषा स्पर्धांमध्ये अत्यंत श्रीमंताचं घरचं लेकरू भिकाऱ्याचा वेश घेतं. मला सांगा, त्यांनी दारिद्र्य कधी अनुभवलं हो? कधीच नाही. त्याच्या आयुष्यात त्यांनी दारिद्र्याचे चटके घेतलेले नाही. पण त्याचा चेहरा पहा, किती दीनवाणे भाव त्याच्या चेहऱ्यावर असतात. कुठून आले? पोशाखातूनच आले. भिकाऱ्याचा पोशाख घातला की भिकाऱ्याचेच भाव चेहऱ्यावर येतात. उलट्या बाजूला शिवछत्रपतींचा पोशाख घाला, नसलेली छाती काढून चालते की नाही पहा. का? कारण महाराजांचाच प्रभाव आहे. पोशाख घातला तर छाती चालते. महाराजांचं चरित्र अंगात आलं तर काय होईल? हिशोब पहा. शंभूराजांचं नाव घेतलं की अंगावर रोमांच येत नाही, त्याला माणूसच म्हणू नये. हा माणूस आहे का? हे दोन चरित्र आपल्याकडचे अद्वितीय चरित्र आहेत. आमचे जेव्हा सगळे देव आम्ही सोबत घेऊन फिरतो ना, ती जी पेटी आहे आमच्या पिताश्री महाराजांनी तयार केलेली त्यावेळेपासूनची ती वापरतो. त्याच्या आतमध्ये छोटे छोटे डब्बे आहेत वेगवेगळे, प्रत्येक गोष्टी वेगळे ठेवायचे. त्याच्यात शिवछत्रपतींचा चित्र असलेला डब्बा आहे. मी लहानपणी, मला सहज आठवलं म्हणून सांगतो मुद्दाम, तर लहानपणी मी त्यांना प्रश्न विचारला, म्हटलं तुम्ही हे सगळे डब्बे केले, बाकीचे सगळे देवांना वेगवेगळे देव आहेत, देवांचे वेगवेगळे चित्र असलेले ते पूर्वी डबे मिळायचे, लोखंडी डबे, त्याच्यावर चित्र असायचे. मी त्यांना लहानपणी प्रश्न विचारला, म्हटलं बाकी सगळे देवांचे डबे घेतले, हाच एक डबा शिवछत्रपतींचा का घेतला? त्यांनी मला अत्यंत सुंदर उत्तर दिलं होतं. ते म्हणे, महाराज झाले म्हणून आपण देव घेऊन फिरू शकतोय, महाराज देवापेक्षा कमी नाहीयेत. त्यांचं नुसतं नाव घेतलं तर अंगावर रोमांच आलेच पाहिजे, त्यालाच महाराष्ट्रीय भूमिका म्हणतात. ती भूमिका आपल्यासमोर मी सांगितली का? वस्तूंचा परिणाम, वस्त्रांचा परिणाम. कारण आपोआप तसं वागायला, म्हणून त्या सगळ्या गोष्टींचे नियम सांगितले. काय घालायचं, कसं घालायचं, कुठे घालायचं, भानच गायब झालंय. आपण मंदिरात चाललोय हेच भान नाही. कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत, कुठं घालावेत, कोणत्या रंगाचे घालावेत. काळ्या रंगाचे कपडे घालून मंदिरात जात असते का? चुकूनही घालवू नये. पण काळ्या रंगाचे कपडे, वाटेल तसे कपडे घालून ट्रीपला आल्यासारखे येतात, नसलं पाहिजे. बाकी त्यांचं जाऊ द्या, निदान इथल्यांचं नसलं पाहिजे. तेवढा तरी विचार आपल्याला सांगितला. हा सगळा भाव सांगत आहे मी मुद्दाम आपल्याला. मदासुर जन्माला आला, मद निर्माण होतो. कशाचा? सत्तेचा, संपत्तीचा, पैशाचा, अंकमधल्या गुरमीचा, पदाचा, जे जे काय असतं त्याचा मद निर्माण होतो. तो सगळा मद निर्माण झाला की संपवायला कोण येतात? त्यांचं उत्तर आहे एकदंत. कारण त्यांना एकदंत असतो. एकच दंत या शब्दाचा अर्थ एक तुटलेला दात एवढा नाही. तो अर्थ चुकीचा आहे. आपल्याला एकदंत म्हटलं की एकच अर्थ माहिती आहे, त्यांचा एक दात तुटलाय म्हणून त्यांना एकदंत म्हणतात. खोटं. त्यांना एक दात तुटला म्हणून जर एकदंत म्हणायचं असेल तर एक त्यांचा पूर्ण आहे आणि एक त्यांचा अर्धा आहे. म्हणजे त्यांना दीड दंत म्हणायला पाहिजे होतं की नाही? एकदंत कुठे आहे? मग एकदंत शब्दाचा अर्थ काय? शास्त्राने एकदंत शब्दाचा अर्थ सांगितला. एक शब्द मता माया. एक शब्द हा मायेसाठी वापरला जातो. सत्व, रज आणि तम या तिन्हींची जी एकत्रित अवस्था तिला एका असं म्हणतात. म्हणून सांख्यशास्त्राने त्या मायेचं वर्णन सांगितलं. अजाम एकाम लोहित शुक्ल कृष्णाम. ती एका, एक म्हणजे माया, तिच्यावर ज्याचा दंत म्हणजे ताकद चालते. तुम्हाला दंत शब्दाचा ताकदीशी काय संबंध? अनुभव पहा. एखादी गोष्ट ताकद लावून करायची असली की काय करता? दात वटखळून करता की नाही? साधं बरणीचं झाकण उघडून पहा ना प्रयोग, नाही का? बरणीचं झाकण उघडताना हाताने ताकद लावायची आहे की नाही? दात का चावता? पण चावता की नाही? आपोआप होते ते. बरणीचं झाकण काढताना असं दात चावल्या जातो का? कारण दाताचा संबंध सत्तेशी सांगितला, क्षमतेशी सांगितला. ज्याची एकट्याचीच सत्ता मायेवर चालते त्याला एकदंत असं म्हणत असतात. सगळा मद मायेचा असतो. त्या मायेच्या मदातून दूर करतो त्याला एकदंत म्हणतात. त्यांचा एक दात तुटलेला असतो हा अर्थ वरवरचा आहे. मायेवर सत्ता चालणे याला एकदंत म्हणतात. तो वरवरचा दात तुटलेला सुद्धा आपल्याला व्यवस्थित समजत नाही. म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे मोर्याचा एक दात तुटलाय, बरोबर?
इथं बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे की मोर्याचा एक दात तुटला, एक गृहपाठ देतो, डावा का उजवा? कोणता तुटला? कोणाला माहित कोणता तुटला? मूर्तिकारांनी केला तो, चित्रकाराला जमलं तो, आम्ही कुठं पाहिला कधी? विचार करा, उद्यापर्यंत विचार करा, मोर्याचा दात तुटलेला कोणता, डावा की उजवा? काही काही प्रश्न गडबडीचेच आहेत हो. मी एका जागी प्रश्न विचारला, म्हणजे मोर्याच्या दोन बाजूला दोन शक्ती असतात, एकीचं नाव सिद्धी, दुसरीचं नाव बुद्धी, बरोबर? म्हणे बरोबर. म्हणले यातली सिद्धी कोणती आणि बुद्धी कोणती सांगता येईल? किती कठीण आहे. मग वर्षानुवर्ष पूजा कोणाची करताय? कधी इकडं कधी तिकडं असं असते का? नाही. ठरलेली सिद्धी, ठरलेलीच बुद्धी. मोर्याच्या कोणत्या बाजूला सिद्धी, मोर्याच्या कोणत्या बाजूला बुद्धी. मोर्याचा एक दात तुटला, त्यातला डावा तुटला का उजवा, याचा आजच्या दिवस चिंतन करा. मिळालं मोर्याची कृपा, नाही मिळालं तर उद्या 7 वाजता लवकर या, म्हणजे उत्तर देईल. तोपर्यंत जय गजानन.